करिअर कंपास, योग्य निवडीचा अचूक नकाशा. लेखक डॉक्टर ऋषिकेश बोधे. समर्पण. निस्वार्थ भावनेने अंधारात हरवलेल्याला अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित. प्रस्तावना. आधुनिक जगाच्या इतिहासाला ढोबळ मनाने दोन मोठ्या कालखंडात अभ्यासायचे म्हटले तर कोरोना पूर्व काळ आणि कोरोना नंतरचा काळ असे दोन विभाग होतील. कारण कोरोना नंतर मानवी आयुष्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात प्रचंड क्रांतिकारी बदल झालेत. त्या क्रांतिकारी बदलाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आपल्या प्रत्येकाशी येतोय, जाणवतोय आणि तो आणखी वाढत जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रही असेच कोरोनाचा सर्वात मोठा प्रभाव पडलेले आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतींना बदलवू पाहणारे क्षेत्र आहे. शाळेच्या 4 भिंतींच्या आत होणारे शिक्षण आता घर बसल्या होऊ शकते. पुढे येणाऱ्या शिक्षकांवर अवलंबून न राहता आता विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्याचं समजेल आवडेल त्या शिक्षकाकडून शिकू शकतो. हे बदल होत असतानाच जगातील करिअरची क्षेत्रे सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. काही वर्षांपूर्वी उपलब्ध असलेली क्षेत्रे हद्दपार झाली आहेत, तर कधी विचार केला नसेल अशी कितीतरी क्षेत्रे निर्माण झाली आहेत आणि आज माहिती नसलेले कितीतरी क्षेत्रे भविष्यात येणार आहेत. डॉक्टर ऋषिकेश बोधे लिखित करिअर कंपास हे विविध करिअर बद्दल माहिती देणारे पुस्तक नाही, तर विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना काय केले पाहिजे, तसेच निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आतापासून स्वतःला कसे तयार केले पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन आहे. यामध्ये करिअर निवडताना करावयाची पूर्वतयारी, त्यासाठी आवश्यक गृहपाठ, कृतीशील उपक्रम याविषयी तर माहिती आहेच, यासोबत स्वतःचा शोध कसा घ्यावा, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी काय करावे याविषयी सुद्धा विवेचन केले आहे. पाल्याचे करिअर निवडताना पालकांनी एकाच करिअरसाठी मागे न लागता पाल्याला अनुरूप योग्य व उत्तम करिअर निवडण्याच्या प्रवासात पाल्यासोबत राहावे हे या पुस्तकातून आवर्जून नमूद केले आहे. करिअर निवडणे आणि त्यासाठी तयारी करणे ही पाल्य पालक या दोघांनी आपापली जबाबदारी पार पाडून समन्वयाने करावयाची गोष्ट आहे. अशा वेळी पालकांनी पूर्वग्रह दूषित न राहता आजच्या काळाला आवश्यक ते बदल आधी स्वतःमध्ये करून नंतर ते पाल्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी वेळप्रसंगी पालकांनीही आवश्यक तो अभ्यास करणे, विविध ठिकाणाहून माहिती घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे हे फक्त वाचून बाजूला ठेवायचे पुस्तक नाही, तर विविध प्रश्न, त्यांची उत्तरे नोंद करणे, करिअर निवडताना करावयाची टिप्पणे, त्यासंबंधीची प्रश्नावली, करिअर नकाशा, त्यासोबतच मुलांना जवळचा असणारा सोशल मीडिया याचा करिअर निवडीसाठी सुयोग्य वापर करण्यासाठी दिलेले संदर्भ, यामुळे हे पुस्तक एखाद्या कार्यशाळेतील कार्यानुभव पुस्तिका वाटते, ज्यामुळे करिअर निवडताना होणारा गोंधळ कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी या पुस्तकात दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर मुलांनी वाचून झाल्यानंतर विचार केला पाहिजे, त्यातील कृती सोडवल्या पाहिजेत. शेवट करताना एवढेच सांगावेसे वाटते, भारतामध्ये आजही माध्यमिक शिक्षणानंतर 6 ते 10 वर्षातील शिक्षणावर, अभ्यासावर पुढील पूर्ण आयुष्याचे करिअर ठरते. परदेशातील व्यवस्थेनुसार कोणत्याही वयात सुरू असलेल्या करिअरमधून करिअर बदलण्याचे सहज उपलब्ध पर्याय आणि तेवढी जोखीम घ्यायची तयारी भारतीय व्यवस्थेत नाही. त्यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग सुरू केल्यानंतर आयुष्यातील पुढील 30 ते 35 वर्षे ज्या क्षेत्रात जाणार आहेत, तसेच निवृत्तीनंतर त्या क्षेत्रात राहून कमावलेल्या पैसे, संपत्ती या गोष्टींवर म्हातारपण अवलंबून असणार आहे, ते करिअरचे क्षेत्र निवडताना सखोल अभ्यास, चौकस बुद्धी, आवश्यक ते संदर्भ गोळा करण्याचे कसब या गोष्टींचा पाल्य व पालक या दोघांनी गांभीर्याने विचार करावा. करिअर निवडीच्या प्रवासाला निघालेल्या हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक पाल्य व पालकाला आणि हे पुस्तक लिहून वाचकांना दीपस्तंभाप्रमाणे वाटाड्या म्हणून मार्ग दाखवणाऱ्या डॉक्टर ऋषिकेश बोधे यांना पुढील आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. श्री विक्रांत विलासराव यादव. लेखकाचे मनोगत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा ह्या तत्वावर माझा विश्वास आहे. आयुष्यात प्रत्येक चूक स्वतः करून पाहायची नसते. तसं मी फार काही आयुष्यात प्रचंड मोठं असं मिळवलं नाही याची मला जाणीव आहे, पण मागील 10 वर्षांच्या तुटपुंज अनुभवातून किमान मला आयुष्यात करिअर बाबतीत नक्की काय करायचं आहे याचं मला माझ्यापुरतं तरी थोडं क्लिअर झाल्यासारखं वाटतं. पण ही स्पष्टता 10 वर्षांपूर्वी नव्हती. तेव्हा तर इंटरनेट नसताना सुद्धा मी गोंधळलो होतो, तर आता भरमसाठ ऑप्शन असताना मुलांचं काय होत असेल.
10वी-12वी दरम्यान मन इतकं चलविचल असतं की सगळंच करावंसं वाटतं. हेच कन्फ्युजन कमी करण्यासाठी मी माझे अनुभव, वाचलेली पुस्तके, मित्रांचे अनुभव यांचा एकत्रित अभ्यास करून एक छोटीशी पुस्तिका तयार केली आहे. आपल्याला करिअर काउन्सिलर किंवा मोटिवेशन देत बसायचं नाहीये. आपला पिंड कलाकाराचा. पण हेतू फक्त इतकाच की माझ्या छोट्या मित्रांना हे सांगणं की बाबा रे, माझ्यासोबत असं असं झालं आहे. तू विचार करून निर्णय घे. डॉक्टर ऋषिकेश बोधे. अग्नीच्या शोधात. अत्यंत घनदाट आणि रानटी जंगलात आनंदाने सगळी मुलं मुली फिरत होती, बागडत होती, खेळत होती. प्रत्येकाच्या हातात एक मशाल होती. साधारण 15 वर्षांची पोरं ती. ना कष्टाचा अनुभव ना संघर्षाचा. पोट भरण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत आणलेला डबा भूक लागेल तेव्हा बसून खात होती. पण आणलेला डबा जास्त दिवस पुरणार नाही हे सर्वांना समजलं होतं. सर्वांना काळजी वाटत होती कारण डब्यातील अन्न केव्हा संपेल याची काही खात्री नव्हती. शेवटी सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण सारेजण विविध दिशेला जाऊयात आणि अन्नाचा शोध घेऊयात. जेव्हा अन्न मिळेल तेव्हा एकत्र भेटूयात. सर्वांना मान्य झालं. सारेजण विविध दिशेला पांगले. त्यांच्यातलाच एक अर्जुन सुद्धा एका दिशेने गेला. अंधारात दिशा समजत नव्हती, पण चाचपडत अडखळत धडपडत अर्जुन एका गुहेपर्यंत पोहोचला. हे एक असं जग होतं जिथं कधीच सूर्य उगवत नव्हता. येताना आणलेल्या मशालीचा उजेडही आता मंद झाला होता. काही क्षणातच मशाल विझली. त्या दगडी गुहेत अर्जुन पूर्णपणे एकटा होता. गुहेच्या दारातून डोळे मोठे करून त्याने पाहिलं. सर्वत्र केवळ अंधार दिसत होता. त्याच्या सोबत आलेल्या मित्रांच्या मशाली सुद्धा विझल्या होत्या. अर्जुनला केवळ रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. तो हताशपणे खाली बसला. कधी उजव्या बाजूने प्रकाश झोत यायचा तर कधी डाव्या बाजूने. पण त्या सर्व आकाशातल्या विजा होत्या. त्या भव्य होत्या, आकर्षक होत्या, पण तात्पुरत्या होत्या. तो प्रकाश बाहेरून आलेला प्रकाश होता. त्यामुळे त्यावर विसंबून निर्णय घेणं म्हणजे अंधारात हरवून जाणं. मित्रांनो, ही कहाणी जंगलात अडकलेल्या कोणा मुलाची नाही, तर शाळेच्या वेशीवर असणाऱ्या प्रत्येक नवयुवकाची आहे. आपल्या करिअरचा रस्ता शोधणं म्हणजे घनदाट अंधारात जंगलातून चालण्यासारखं आहे. ह्या अंधारात अनेक अर्जुन अडकले आहेत, हरवले आहेत. त्यांना जर का करिअरचा रस्ता निवडायचा असेल तर सर्वप्रथम त्यांना अग्नी शोधला पाहिजे. मशालीचा अग्नी नव्हे, तर हृदयातला अग्नी. हा अग्नी कोणाकडून उधार घेता येत नाही, तर तो आपल्यातच असतो. फक्त आपल्याला शोधावं लागतं. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या अग्नीचा शोध घेण्यास सहाय्य करेल. या पुस्तकाचा उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जाग करण्याचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात अनंत क्षमता असते, परंतु त्याच्या क्षमतेला व्यासपीठ लागतं. हजारो व्यासपीठ आहेत सुद्धा, परंतु ते त्यांना ठाऊकच नसतात. जेव्हा ते सायन्स, कॉमर्स, आर्ट्स मधून पुढे काहीतरी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला तर हे करायचंच नव्हतं. हे पुस्तक जरी करिअरची वाट निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलं असलं तरी सुद्धा हे फक्त त्यांच्यासाठीच मर्यादित नाही. सर्वांच्याच हृदयात ही अग्नी असते. काळा, गोरा, उंच, लहान, गरीब, श्रीमंत, लंगडा, आंधळा, अनाथ, भिकारी, अगदी कोमात गेलेल्या माणसामध्ये सुद्धा ही अग्नी तितकीच प्रबळ असते. हा अग्नी कधीही भेद करत नाही. मग सर्वांनाच का दिसत नाही? ह्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे परिस्थिती. खालील परिस्थिती असल्यामुळे लोकांना त्यांच्यातला अग्नी सापडत नाही. नंबर 1, अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेले गरीब लोक ज्यांना पोटाची खळगी भरण्यापलीकडे विचारच करता येत नाही. नंबर 2, पराकोटीचे आळशी, कामचुकार आणि आयतं बसून खाणारे लोक. आणि नंबर 3, ह्या जगाचं काहीही होऊ शकत नाही असं धोरण असणारे, सतत तक्रारी करणारे लोक. हे पुस्तक वरील तीनही प्रकारच्या लोकांसाठी नाही. तुम्ही हे पुस्तक वाचण्यास प्रारंभ केला आहे हे तुमच्यात काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असण्याचं लक्षण आहे. परंतु आपण हेही लक्षात घ्यायला हवं की पुस्तक ही काही जादूची छडी नव्हे की तुम्ही वाचलं आणि तुमच्या डोक्यातला गोंधळ शांत झाला, तुम्हाला लगेच सगळं समजलं की आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे. ह्या पुस्तकातून तुम्हाला काही नवीन गोष्टी समजतील, काही कल्पना सुचतील जे तुम्हाला अंमलात आणायचे आहेत. लक्षात ठेवा, केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. आपल्या आतला अग्नी शोधणे ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळेच हे पुस्तक वाचण्याआधी आणि या प्रक्रियेचा भाग बनण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. नंबर 1, वेळ द्या. अग्नी शोधणे ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. यासाठी वेळ द्यावा लागतो. घाई करू नका. नंबर 2,
नकारात्मकतेला दूर लोटा. मला माझं आवडणारं क्षेत्र सापडणार नाही किंवा आता खूप उशीर झाला आहे अशा विचारांना मनात थारा देऊ नका. सकारात्मक वृत्ती ठेवा आणि प्रयत्न करत राहा. नंबर 3, या पुस्तकाचा मार्गदर्शक म्हणून वापर करा. हे पुस्तक अग्नी शोधण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी आहे. यातील मार्गदर्शन आणि सल्ला वापरून आपला प्रवास सोपा करा. अग्नी शोधण्याची ही एक सुरुवात आहे. वाचत राहा आणि आपल्या आतल्या अग्नीचा शोध सुरू करा. अग्नी म्हणजे काय? आपल्या सर्वांच्या आत एक अग्नी आहे, ज्वलंत ऊर्जा, एक धगधगणारा उन्मेष. हे अग्निचक्र आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. हा अग्नी म्हणजेच ध्येय आणि हा अग्नी म्हणजेच मार्ग. अग्नी आपल्याला प्रेरित करतो, आपल्याला जागृत करतो आणि आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करतो. पण हा अग्नी नेमका आहे तरी काय? हा अग्नी आपल्या आवडी आणि निवडींशी निगडीत असू शकतो. आपल्याला जे सहजतेने आणि आनंदाने करता येते, जे करताना आपला वेळ कसा जातो आपल्याला समजत नाही, ज्यात गुंतल्यावर आपली ऊर्जा वाढते, तोच हा अग्नी आहे. कदाचित एखादं विशिष्ट कौशल्यही असू शकतं, जसे की कला, संगीत, लिखाण, चित्रपट दिग्दर्शन, कोडिंग, स्वयंपाक, शेती, क्रिकेट किंवा एखाद्या क्षेत्रातील उच्चतम ज्ञान असू शकतं. अग्नीचा शोध लागल्यानंतर मनुष्य स्वतःला विसरून जातो. तो त्याच्या कामाला इतकं महत्त्व देतो, ज्यापुढं मान, अपमान, अहंकार, प्रतिष्ठा, लोभ सारं काही नष्ट होऊन जातं. तो व्यक्ती आणि अग्नी एक होऊन जातात. त्या व्यक्तीच्या डोळ्यात ती अग्नी सतत तेवत असते, जी कोणत्याही प्रकारचा अडथळा जुमानत नाही. ह्याला अग्नी म्हणू नये. अग्नी म्हणजे छंद नव्हे. अग्नी म्हणजे फक्त एक उद्देश नाही, तर अग्नी म्हणजे मार्ग सुद्धा आहे. काही लोक म्हणतात की मला IAS, IPS, डॉक्टर, कलेक्टर व्हायचे. ते माझं पॅशन आहे. तीच माझी सुप्त इच्छा आहे. तीच माझी अग्नी आहे. लहानपणापासून माझं ध्येय बदललं नाही. माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे वगैरे वगैरे. नाही. कोणत्याही पदासाठी आकर्षण असणं म्हणजे अग्नी सापडणं नाही. त्या पदाच्या जबाबदाऱ्याप्रती आकर्षित होणं म्हणजे ते अग्नी सापडणं. कामाप्रती आकर्षण असण्याला अग्नी म्हणतात. फक्त रुबाब झाडण्याची इच्छा म्हणजे तुमच्यातला तो अग्नी कधीच होऊ शकत नाही. पद म्हणजे अधिकार, पद म्हणजे सत्ता, पद म्हणजे प्रतिष्ठा, पद म्हणजे मान सन्मान. या सगळ्या अहंकार वाढवणाऱ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. प्रेरणा मिळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, पण ह्याचा अग्नीशी संबंध नाही. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ज्या क्षेत्रात जाऊ इच्छिता त्या क्षेत्रात कोणकोणत्या कौशल्यांची, गुणांची आवश्यकता आहे याची यादी करा. त्या कौशल्यांची तुमच्या पॅशनशी तुलना करा आणि मग निर्णय घ्या. हे ऐकायला जितकं सोपं वाटत आहे, करायलाही तितकंच सोपं आहे. फक्त काही प्रसंगी कठोर आणि प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारणं आवश्यक असतं. तसं केलं तरच योग्य दिशा सापडेल. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्र निवडणाऱ्या इच्छुकांनी स्वतःला खालील प्रश्न विचारावेत आणि स्वतःशी प्रामाणिक राहून उत्तरं द्यावीत. पहिला प्रश्न म्हणजे, तुम्हाला जाडजूड पुस्तकं आणि किचकट विषय वाचण्याची आणि समजून घेण्याची इच्छा आहे का? दुसरा प्रश्न, तुम्हाला खरंच आजारी लोकांची विचारपूस करायला, त्यांची काळजी घ्यायला आवडतं का? जर उत्तर हो असेल तर अतिउत्तम, पण जर नसेल आवडत आणि तुम्ही फक्त आर्थिक स्थैर्यासाठी डॉक्टर बनत असाल तर तुमच्या इतका वाईट डॉक्टर कोणीही होऊ शकणार नाही. आपण नवीन कौशल्य अर्थातच शिकू शकतो. आपल्या स्वभावामध्ये थोडेफार बदल सुद्धा आणू शकतो. परंतु जर का इच्छित क्षेत्रात लागणारी कौशल्य आणि तुमच्या मूळ नैसर्गिक स्वभावात पराकोटीची भिन्नता आढळत असेल तर ते क्षेत्र तुमच्यासाठी नाही. तो तुमचा अग्नी नाही. कोणतंच चांगलं क्षेत्र असं नसतं. मित्रांनो, करिअरची वेगवेगळी व्याख्या वेगवेगळ्या लोकांकडून तुम्ही ऐकली असेल. पण करिअरची सर्वसामान्य व्याख्या म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होणं, चांगले पैसे कमवणं म्हणजे करिअर. पण गंमत अशी आहे की पैसे कमवण्याचे खूप सारे पर्याय आहेत. कोणी बिझनेस करतो, तर कोणी नोकरी करतो, तर कोणी स्वयंरोजगार. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी त्यात पैसे कमवण्याचे खूप सारे पर्याय असतात. मग फक्त पैसा कमवणं म्हणजेच करिअर आहे का? उत्तर अवघड आहे ना? मित्रांनो, योग्य करिअर म्हणजे अनेक गोष्टींची सांगड आहे. मी असं म्हणलं की चांगलं क्षेत्र कोणतंच नसतं, याचा अर्थ असा की चांगलं क्षेत्र आणि वाईट क्षेत्र असं मुळातच काही नसतं. कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल, कष्ट करावेच लागतील.
कष्टाची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण कष्टाला पर्याय नाही. नुसतं करिअर चांगलं निवडून, परीक्षा पास होऊन, डिग्री घेऊन, हातावर हात ठेवून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. एखादं करिअर निवडणं, क्षेत्र निवडणं म्हणजे मातीत बी पेरल्यासारखं आहे. केवळ चांगलं बी पेरून उपयोग नाही, तर त्याला खत पाणी घालून वाढवावं लागतं. फुटलेल्या छोट्याशा कोंबाला गुरामेंढरापासून रक्षण करावं लागतं. त्याची काळजी घ्यावी लागते. ते बीज ज्या झाडाचं आहे त्याप्रमाणे त्याचं संगोपन करावं लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा की करिअर निवडण्याच्या बाबतीत ते बीज कोणतं आहे यावर झाडाची समृद्धी अवलंबून नाही. बीजामुळे तुमचं यश ठरत नाही, तर त्या बीजावर तुम्ही किती मेहनत घेताय आणि त्या बीजाचं किती मोठ्या झाडात रूपांतर करताय त्यावर तुमचं यश ठरतं. त्याला म्हणतात करिअर. त्यामुळे करिअरचा योग्य मार्ग निवडणं म्हणजे एक प्रकारचे तुमच्या यशाचं बीज निवडणं होय. यशाचा नाद सोडा. यश हे प्रासंगिक, सापेक्ष आणि व्यक्तिनिष्ठ असतं. प्रत्येकाचं यश वेगळं असतं. आयुष्याच्या पटावर यश हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं असतं. जर का कोणी दोन व्यक्तींच्या यशाची तुलना करत असेल तर तो सर्वाधिक अज्ञानी आहे. एखाद्या स्पर्धेपुरती ठराविक निकषांवर तुलना जर तेवढ्याच काळापुरती होत असेल तर ते तेवढ्यापुरतं ठीक आहे, जे की ऑलिम्पिक्समध्ये होतं. पण तिथं जे जिंकतात त्यांना एका अर्थाने विश्वविजेता म्हणता येणार नाही. कारण कदाचित असे अनेक योग्य स्पर्धक असू शकतात ज्यांना त्या स्पर्धेत त्या वर्षी भाग घेता आला नसेल, किंवा त्यांना स्पर्धेची काही माहितीच नसेल, किंवा ज्यांच्यात क्षमता आहे परंतु भोवतीच्या वातावरणामुळे आणि साधनांच्या कमतरतेमुळे भाग घेता आला नसेल. ऑलिम्पिक्समध्ये जाणं आणि ती जिंकणं ही नक्कीच एक कठीण कामगिरी आहे. परंतु तशा एका स्पर्धेद्वारे एखाद्या व्यक्तीच्या समग्र आयुष्यावर अयशस्वी, अपयशी असा ठप्पा लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावर काय संघर्ष करत आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या यशाचे निकष स्वतः ठरवा. वेळ, काळ, परिस्थिती, योग्यता समान असून सुद्धा तुमच्या सोबत तुमच्या इतकाच अभ्यास करून सुद्धा कदाचित तुमचा एखादा मित्र तुमच्यापेक्षा अधिक मार्क्स मिळवत असेल, त्याला चार गोष्टी तुमच्यापेक्षा पटकन समजत असतील, याचा अर्थ असा नव्हे की तोच हुशार आहे आणि तुमच्यातच काहीतरी कमी आहे. मार्कशीटवरील आकडे फक्त तुमच्या त्या परीक्षेतील पेपरवर लिहिलेल्या अक्षरांचं गणित आहे. तुमच्या आयुष्याचं गणित ते ठरवू शकत नाही. हो, हे खरं आहे की मार्क चांगले पडले असते तर चांगलं काहीतरी घडलं असतं आयुष्यात. पण याचा अर्थ असा नाही की ही अत्यंत महत्वाची आणि शेवटचीच संधी होती. हजारो संधी तुमची वाट पाहत उभे असतात. त्यांना ओळखण्याची गरज असते. फक्त पेपरावरच तुमचं यश अवलंबून नसतं. आणि अशा जगासमोर देखावा करणाऱ्या गोष्टींना यश म्हणत नाहीत. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. त्याप्रमाणेच प्रत्येकाचं यश सुद्धा वेगळं असतं. म्हणून अशा क्षणभंगूर यशाच्या, चमचमणाऱ्या लखलकाटाच्या नादी लागू नका. आधी हे समजून घ्या की तुमच्या यशाची व्याख्या नक्की काय आहे. यशाचे 3 प्रकार. यश 3 प्रकारचं असतं: आर्थिक, शारीरिक आणि मानसिक. आर्थिक यश. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम होता तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला आहात. आर्थिक यश म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाची चिंता नाही. तुमचं घर एका स्वच्छ परिसरात आहे. सर्वांना झोपण्यास शांत जागा आहे. तुमच्या घरात सर्वांना पोटभर हवं ते जेवण करता येत आहे. अंगावर स्वच्छ कपडे आहेत आणि कपडे घेताना तुम्हाला किंमत पाहण्याची आवश्यकता नसते. तुमच्या मुलांच्या उत्तम शिक्षणाची सोय असते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय खर्च, सुखमय प्रवास, सध्याच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट खर्च याची तुम्हाला चिंता नाहीये. होय, मोबाईल आणि इंटरनेट अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या प्राथमिक गरजा जर का पूर्ण होत असतील तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहात. पण गरज आणि लोभ ह्यात फरक करता यायला हवा. अभ्यासासाठी स्मार्टफोन लागतो ही एक गरज आहे, मान्य. पण वडिलांच्या जीवावर लाखभर रुपये आयफोन मध्ये घालणं हा हट्ट आहे. जगात सर्व लोकांच्या गरजेसाठी पुरेसे आहे, परंतु लोभासाठी नाही. शारीरिक यश. एक निरोगी आणि स्वस्थ शरीर असणं म्हणजे शारीरिकरित्या यशस्वी असणं. जर तुमच्याकडे करोडो रुपये आहेत पण आरोग्य नाहीये तर ते करोडो रुपये काय कामाचे? एक वेळ तुम्ही गेलेला पैसा परत मिळवू शकता, संपलेला बिझनेस पुन्हा उभारू शकता,
गमावलेलं घर पुन्हा मिळवू शकता, पण गेलेलं शारीरिक स्वास्थ्य पुन्हा मिळवू शकत नाही. शारीरिक यश म्हणजे वेळेवर भूक लागणं, वेळेवर झोप लागणं, हात न टेकवता उठून उभं राहणं व हात न टेकवता मांडी घालून बसता येणं, 3 किलोमीटर न थकता चालता येणं, 2 पायांवर उकीड व बसता येणं, वातावरण बदलामुळे आजारी न पडणं, कोणत्याही खेळात, गोष्टीत व वातावरणात उत्साह असणं, चष्मा नसणं, कोणत्याही औषधी गोळीवर अवलंबून नसणे इत्यादी. वर सांगितलेल्या गोष्टी शारीरिक यशाचे कमीत कमी निकष आहेत. ह्यात हवे तेवढे निकष आपण लावू शकतो. आत्ता या क्षेत्रात तुम्ही स्वतःला यशस्वी समजत असाल, कारण निसर्गतः युवा अवस्थेत मनुष्य अधिक बलवान असतो, परंतु ते तसंच आयुष्यभर राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार तितकाच महत्वाचा. शारीरिक यशाच्या कोणत्याही सीमा नाहीत. शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी काही सोपे उपाय. रोज अर्धा ते 1 तास व्यायाम करा. घाम यायला हवा. मग तुम्ही डान्स करा, झुंबा करा, जिम करा, योग करा किंवा काहीही करा. रोज कोणतेही एक फळ खाणे. नारळ सुद्धा एक अष्टपैलू फळ आहे. दर 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळी घेणे. कोणत्याही सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्ही ती घेऊ शकता अथवा मेडिकल मधून घेऊ शकता. या जंताच्या गोळीने तुम्ही 80% पोटाच्या रोगांपासून दूर राहाल. रोज रात्री विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची अथवा मल्टीविटॅमिनची गोळी घेणे. यासोबत विटॅमिन सी ची गोळी घेणे. रक्तवाढीसाठी गोळी घेणे. शक्यतो मुलींच्या अंगात रक्त कमी असतं. रोज एक अंड खाणे किंवा आठवड्यातून 3दा चिकन किंवा मटन. जर नॉनव्हेज खाता येत नसेल तर मुठभर भिजवलेले शेंगदाणे आणि चमचाभर गूळ रोज खाणे. शरीराला प्रोटीन खूप गरजेचं असतं. चपाती, भाजी, वरण, भात या सर्वाला खूप सारं साजूक तूप लावून खा. भूक आणि झोप चांगली लागेल. अन्न चांगलं पचेल. बाहेरचे तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, चहा, कॉफी शक्य तितकं टाळा. व्यसनापासून दूर राहा. व्यसन तुम्हाला ओरबाडून खाऊन टाकतील, संपवून टाकतील. मी सार्वजनिक स्वास्थ्य क्षेत्रात कार्य करतो, त्यामुळे हे सांगू शकतो की वरील प्रमाणे व्यायाम, औषधं आणि डाएट नियमित घ्या. तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. आपलं अन्न सकस नसतं. खूप सारी भेसळ त्यात असते, त्यामुळे बाहेरून गोळ्या घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अधिक नैसर्गिक पर्याय ठाऊक असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वरील पोषकांश भरून निघतील याची खात्री करून ते सेवन करा. हे सगळं करिअरशीच निगडीत आहे, कारण करिअर म्हणजे आयुष्याची दिशा शोधणं. जर का तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची दशा सांभाळता आली नाही तर आयुष्याची दिशा काय सापडणार आहे. मानसिक यश. वरील दोन्ही प्रकारचे यश मिळवल्यावरही मनाला स्थिरता नसते, कारण आपण मनुष्य आहोत, प्राणी नाही. प्राण्यांना जेवायला आणि झोपायला मिळालं की ते शांत असतात, तृप्त असतात. प्राण्यांच्या आयुष्याकडून अधिक आशा नसते. आज पोट भरलं की त्यांना सुखाची झोप लागते. त्यांना उद्याची काळजी नसते. पण मग असं काय आहे की पोटभर जेवण असून, राहायला मुलायम बिछाना असून आपल्याला आतल्या आत खात राहतं. त्या असतात आपल्या इच्छा, आपल्या मनाच्या इच्छा. लोकमान्यता ही मनुष्याची सर्वाधिक पुरातन इच्छा आहे. मनाला पैशांसोबतच पद, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता हवी असते. पण ह्या गोष्टींच्या मागे लागताना आपण आपल्या नैतिकतेच्या मर्यादा सोडता कामा नयेत. तुम्ही कष्ट करून तुमच्या गरजा भागवू शकता, तुमच्या पोटाची भूक भागवू शकता, पण मनाची भूक भागवू शकत नाही. चांगल्या मार्गाने कोणालाही न फसवता कायद्याच्या दृष्टीने सुद्धा आणि नैतिक दृष्टीने सुद्धा करोडो कमावणे गैर नाही. पण अशा समृद्धीसाठी वेळ लागतो, संयम लागतो. मुख्य म्हणजे योग्य दिशा लागते. ती दिशा ठरवण्याचा पहिला निकष आहे नैतिकता. 25 दिन में पैसा डबल, स्टॉक मार्केट, रम्मी ऍप सारखा जुगार अशा गोष्टींच्या मागे न लागणे याची समज निर्माण होणं खूप गरजेचं आहे. जिथं जिथं कमी कष्ट करून श्रीमंत बनण्याची गोष्ट सुरू असेल, समजून जा की तो आपल्यासाठी खूप मोठा खड्डा आहे. ज्या वेळेस लोभ वाढतो तेव्हा सर्वप्रथम नैतिकता डगमगते. डगमगलेल्या नैतिकतेसोबत तुम्ही कधीच मानसिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि मानसिक यश मिळवू शकत नाही. लोभापायी आपण चुकीच्या गोष्टींकडे आकृष्ट होतो, शॉर्टकटच्या नादी लागतो, ज्यामुळे आपण स्वतःचं आणि दुसऱ्याचंही नुकसान करतो. झटपट यशाच्या आणि मला आणखी हवंयच्या लोभाला बळी पडून तुम्ही कदाचित आणखी मिळवालही आणि पैसे कमवालही, परंतु एक माणूस म्हणून तुमची किंमत शून्य असेल.
याचा परिणाम तुम्हाला भविष्यात कधीतरी नाही तर त्याच क्षणापासून भोगावा लागतो. ज्या क्षणी तुम्ही जाणून बुजून तुमच्या शरीराने, जिभेने व विचाराने एखाद्याचं नुकसान करता किंवा ते नुकसान होत आहे हे जाणून सुद्धा ती गोष्ट करता, तेव्हा तुमच्या अवचेतन मनात तुमची अशीच प्रतिमा तयार होते जी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करू शकते. ती प्रतिमाच तुमचं चरित्र असते आणि तुमचं चरित्रच तुमचं मानसिक यश ठरवते. मानसिक यश म्हणजे तृप्त असणं, समाधानी असणं. आपण केलेल्या कृतीबद्दल, त्याच्या परिणामाबद्दल संतुष्ट असणं म्हणजेच मानसिक यश. भारतात सर्वाधिक लोकसंख्या तरुणांची आहे आणि भारत हा स्कॅमर्सचा देश म्हणून ओळखला जातो. यामध्ये सर्वात जास्त तरुण गुंतलेले असतात. भारत हा तरुणांचा देश जो की गरीब आहे आणि गरिबीला गुन्हेगारीचा वास असतो. मोठ्या टोळीचे बॉस लोक बरोबर तरुणांना झटपट पैसा कमवण्याच्या जाळ्यात ओढतात आणि सामान्य लोकांना गंडवतात. आपण जर भारताचे युवक असू तर भारताला पुढे नेणं आपलं काम आहे वगैरे या देशभक्तीच्या बाता करणं बास झालं. कोणालाही मूर्ख बनवून पैसे कमवायच्या आधी लक्षात घ्या की ती गोष्ट विकायची नाही जी तुम्ही स्वतः खरेदी करू इच्छित नाही. ह्यालाच पुढे जाऊन असंही म्हणता येईल की अशी वागणूक ठेवायची नाही जी दुसऱ्याने आपल्यासोबत केली तर आपण खपून घेणार नाही. भारत म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून गोष्टी विकत घेता आणि ज्याला गोष्टी विकता. भारत म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी नोकरी करता आणि ज्याला नोकरी देता. त्यामुळे भारताला पुढे नेणं म्हणजे आपलं काम कायद्याच्या आणि नैतिकतेच्या सर्व नियमांचं प्रामाणिकपणे पालन करणं होय. नैतिकतेचा पाया मजबूत केल्याशिवाय महत्वाकांक्षेला महत्व देता कामा नये. तुमचं करिअर हे नैतिकतेच्या भक्कम पायावरच उभं राहायला हवं. नैतिकता शिकवण्यासाठी थोर चरित्रांचा अभ्यास करावा. श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, शिवाजी महाराज इत्यादी पासून अगदी स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, भगत सिंग, अब्दुल कलाम अशा लाखो महान व्यक्तींचे व्हिडिओ पाहावेत, पुस्तकं वाचावीत, ऐकावीत. एका बोटावर सगळं ज्ञान आणि कौशल्य मिळत असताना फसवाफसवी करून आधीच त्रस्त असणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना छळू नका, लुटू नका. यशाचं इंधन. यश हे विकत घेता येत नाही. ते फक्त भाड्यावर मिळतं आणि भाडं रोज द्यावं लागतं. यश म्हणजे वर्षानुवर्ष घेत असलेल्या योग्य निर्णय आणि सवयींना व्यक्त होण्याची मिळालेली संधी. खरा यशस्वी मनुष्य रोजच विजेता असतो. रोजच्या शिस्तीचा तो परिणाम असतो. यश हे एक ठिकाण नसून तो एक प्रवास आहे आणि करिअर म्हणजे गाडी आहे. केवळ गाडीमध्ये बसून तुम्ही यशाचा रस्ता पार करू शकत नाही. रस्ता पार करण्यासाठी त्या गाडीत इंधन आवश्यक असतं. ते इंधन म्हणजे विश्वास, दिशा आणि समर्पण. तुम्ही निवडलेल्या उद्दिष्टावर तुमचा पूर्ण विश्वास हवा. त्यानंतर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची दिशा योग्य हवी, मार्गदर्शक योग्य हवा. विश्वास आणि दिशा समजल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पण. निवडलेल्या मार्गावर चालत राहण्यासाठी चिकाटी हवी, शिस्त हवी आणि सातत्य हवं. या तीनही गोष्टी समर्पणाशिवाय शक्य नाहीत. कोणताही व्यक्ती जन्मापासून महान नसतो. स्वतःला कमी समजणं बंद करा. तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तो कोणत्याही मोटिवेशन किंवा पुस्तक वाचून येणार नाही. आत्मविश्वास हा एक छोटासा भाग आहे तुमच्या सततच्या योग्य निर्णयांचा, तुमच्या शिस्तपूर्ण वर्तणुकीचा, तुमच्या सातत्याचा. तुमचे सततचे छोटे छोटे पण योग्य निर्णय तुमचा आत्मविश्वास वाढवते. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की तुमच्यात काहीतरी कमी आहे तेव्हा हे समजा की तुम्ही चुकीचे निर्णय घेतलेले आहेत किंवा तुम्ही स्वतःला चुकीच्या सवयी लावून घेतलेल्या आहेत. प्राधान्य. आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे समजून घ्या. आजपासून पुढील 10 ते 15 वर्षानंतर तुम्हाला कोणीही हे विचारणार नाही की तुम्ही कोणते कपडे घातले होते, कोणत्या कंपनीचे बूट तुम्ही घालायचा, तुमची हेअरस्टाईल कशी होती, तुम्ही कुठे कुठे फिरायला गेला होता, तुमच्या फोटोला किती लाईक्स मिळायचे वगैरे. त्यामुळे अशा फुटकळ गोष्टींमध्ये वेळ घालवणं सोडा. भविष्यात तुमची किंमत यावर ठरणार आहे की तुम्ही कोणत्या कौशल्यांमध्ये पारंगत आहात, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं किती ज्ञान आहे, अनुभव आहे आणि तुम्ही किती माणसं जोडलेली आहे. परत ऐका, तुमची किंमत ह्यावर ठरणार आहे की तुम्ही कोणत्या कौशल्यांमध्ये पारंगत आहात, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं किती ज्ञान आहे, अनुभव आहे आणि तुम्ही किती माणसं जोडलेली आहेत.
मी कोण सांगणारा. मी डॉक्टर ऋषिकेश प्रदीप बोधे. डॉक्टर की माझं प्रोफेशन आहे. मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं, पण खरं तर ते क्षेत्र मी निवडलं नाही. असं का बरं? कळेल. मला MBBS व्हायचं होतं, पण सुदैवानं एंट्रन्सला कमी मार्क्स पडले आणि मी BAMS झालो. सुदैवानं ह्यासाठी म्हणालो की घरच्यांचे बरेचसे पैसे वाचले. जर का MBBS होऊन मी दिशा बदलली असती, तर कदाचित माझ्यावर अजूनही दडपण असतं. असो, तर डॉक्टर होण्यासाठी विद्यार्थी दशेत मी बऱ्यापैकी निष्ठेने प्रयत्न केले. कुठेही न अडकता डॉक्टर झालो सुद्धा. आयुर्वेद हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल मधली RMOशिप, इमर्जन्सी, PHC, पंचकर्म सेंटर या साऱ्याचा अनुभव मी प्रयत्नपूर्वक घेतला. 4.5 वर्ष झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या CET साठी आठवडाभर इंटर्नशिप करून आणि एकमेव मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी रविवार 4 तास प्रवास करून क्लासेस सुद्धा मी केले. पण त्यात रस वाटला नाही. वैद्य वसंत लाड यांच्या पुस्तकातून ऑनलाईन नाडी विद्येचा सुद्धा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आयुर्वेदिक च्यवनप्राश, केशवर्धक तेल मी बनवली होती आणि यशस्वीरित्या विकली होती. हे सगळं वाचून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक यशस्वी डॉक्टर असेल, माझी स्वतःची OPD असेल. खरं तर ती सुद्धा सुरू केली, पण 3 महिन्यात बंद सुद्धा केली. वरील सगळ्या गोष्टी मी मनापासून केल्या, पण तरीही मी त्यात यश संपादन करू शकलो नाही, कारण मी सातत्य ठेवू शकलो नाही. मी माझ्या अपयशाला उघडपणे मांडत आहे, पण मला भीती नाही. मी ज्या चुका केल्या त्या इतरांनी करू नये म्हणून माझा हा प्रयत्न आहे. तर इथं माझी गोष्ट अचानक सांगितली, कारण हे नाही की मला माझ्या अपयशाला गौरवान्वित करायचं आहे. कारण हे आहे की आता आपण करिअर निवडण्याच्या दिशेने आणखीन सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या क्षेत्राचं मूळ समजून घेणं. जर का आपण मुळाला ओळखू शकलो नाही, तर आपण त्यात यशस्वी होऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्राचं मूळ म्हणजे आजारी रुग्णांना बरं करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटणं. केवळ कुतूहल असणं पुरेसं नसतं. केवळ क्षमता असणं उपयोगी नसतं. त्या क्षेत्रासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे समजणं महत्वाचं असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी ही निवड स्वतःहून केली नव्हती. ऐकायला विचित्र वाटत असेल, पण हेच सत्य आहे. माझं 2री पर्यंतचं बालपण हे शिरवळ गावात गेलं. तेव्हा माझ्या वडिलांनी कोई मिल गया या सिनेमाची कॅसेट विकत आणली होती. आजूबाजूच्या मित्रांना गोळा करून मी तो सिनेमा पाहिला. तेव्हा सिनेमाबद्दल काहीही माहिती नव्हतं. रोहितची झालेली फजिती, अपमान, त्याला मिळालेली शक्ती सगळं स्वतःसोबत घडल्यासारखंच वाटत होतं. सिनेमा संपला. सगळी आपापल्या घरी गेली. मी तो सिनेमा 5-6 वेळा पाहिला. मला सिनेमाप्रती एक प्रकारचं आकर्षण वाटायचं की 2-3 तासात इतकं सगळं कसं रेकॉर्ड करत असतील. हिरोईन इतक्या पटकन कशी काय कपडे बदलून येते. आता सकाळ होती आणि आता लगेच रात्र कशी झाली. ते आकर्षण तसंच डोक्यात राहिलं. पुढे 2 वर्षांनी त्या कुतूहलतेने पुन्हा डोकं वर काढलं. साधारण रात्रीचे 9 वाजले होते. आई, वडील, मी, माझा भाऊ आम्ही सगळे टीव्ही पाहत जेवण करत होतो. मी तेव्हा 4थी मध्ये होतो. तेव्हा टीव्हीवर कोणता तरी चित्रपट सुरू होता. त्यात एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं, ज्यात हिरो हिरोईन डान्स करत होते. ते पाहून मी वडिलांना म्हणालो, पप्पा मला पण मोठं झाल्यावर हिरो व्हायचंय. पप्पांनी तत्काळ माझी इच्छा विझवली. डोळे मोठे करत त्यांनी मला बजावले, अजिबात हिरो व्हायचं नाही. आता त्या क्षणी कदाचित मी रोमॅन्टिक सीनमुळे प्रभावित होऊ नये म्हणून कदाचित वडिलांनी मला दटावलं असावं, पण त्याचा खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला. चित्रपट क्षेत्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. या क्षेत्राबद्दल आपण विषय काढला की आपल्याला बोलणी बसतात हे जाणवू लागल्यावर मी कधीच चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही, चुकून सुद्धा नाही. पण मनातील उत्सुकता आणि कुतूहल कोणाच्या दटावण्याने कमी होत नसतं. ते तात्पुरतं झोक्याप्रमाणे मागं जातं, पुन्हा त्याच वेगात परत येण्यासाठी. मी 6वीच्या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी आलो. माझा चुलत भाऊ शैलेश दादा कॉम्प्युटरवर काहीतरी करत होता. मी पाहिल्यावर समजलं की त्याने मागच्या वर्षी झालेल्या वास्तुशांतीचे फोटो विंडोज मीडिया प्लेअर मध्ये एडिट करून त्याची व्हिडिओ बनवत आहे. एकामागे एक फोटो आपोआप पुढे येत होते आणि त्याला सुंदर असं बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं होतं. हे पाहून माझं डोकं पूर्णपणे चक्रावून गेलं. जगातला सर्वात मोठा खजिना सापडल्यासारखं मला झालं. हायला, हे कसलं भारी आहे रे दादा, मला पण शिकव ना. हट्ट करून मी दादाकडून थोडेफार एडिटिंग शिकून घेतली. त्याने मला हेही सांगितलं की ह्यात आपण एकामागे एक व्हिडिओ सुद्धा टाकू शकतो. हे कळल्यावर आता आकाश ठेंगणं होते की काय असं मला झालं.
कारण 2 व्हिडिओज एकत्र करता येणं म्हणजे मी आता चित्रपट बनवू शकतो असं मला वाटलं. बास. मी घरी गेलो आणि कॉम्प्युटरवर तुटून पडलो. पण 7वी नंतर शाळा, अभ्यास आणि ट्युशनमुळे मला वेळ मिळेनासा झाला आणि त्यात नवीन काही शिकण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळे माझ्या डोक्यात त्याबद्दल काहीच विचार येत नव्हते. ना माझ्याकडे आताप्रमाणे कॅमेऱ्याचा मोबाईल होता, ना कोणी माझ्यासारखी आवड असणारा सोबती होता. त्यामुळे हे क्षेत्र आपल्या काही कामाचं नाही असं मला वाटू लागलं. फिल्म लाईनमध्ये जाण्याची माझी शक्यताच संपली. कारण मुळात त्यात करिअर करण्याची इच्छा ज्या वयात फुलायला हवी होती, त्या वयातच मला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न मी स्वतःमध्ये पेरलं, ज्याला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी हातभार लावला. हे प्रोत्साहन मला फिल्म लाईनमध्ये जाण्यासाठी मिळालं असतं, तर कदाचित मी एका वेगळ्या ठिकाणी असतो, वेगळ्या गोष्टी करत असतो. पण त्यात कोणाचीही चूक आहे असं मला वाटत नाही. असो, मी डॉक्टरकीला प्रवेश घेतला आणि प्रामाणिक प्रयत्न केले. पण ती माझी अग्नी नव्हती. पण तरीही सर्व गोष्टीत कुतूहल असल्यामुळे मला डॉक्टरकीचं शिक्षण जड गेलं नाही. कोणत्याही क्षेत्रात महानता मिळवण्यासाठी नुसतं कुतूहल असणं पुरेसं नसतं. त्यासाठी जिज्ञासा हवी असते, उद्दिष्ट हवं असतं. मी पूर्ण मनापासून प्रयत्न करून सुद्धा साधारण मार्कांवर पास होत होतो. टॉपर यावं, युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळावं अशी खूप इच्छा होती, महत्वाकांक्षा होती. पण ह्यातलं काहीच नाही झालं. आपलं नक्की काय चुकतंय, कुठं कमी पडतोय, सगळ्याचं आत्मपरीक्षण केलं. सिनियर्सची मदत घेतली. तरीही अपेक्षित यश संपादित करता आलं नव्हतं. आतून स्वतःचाच राग येत होता. ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये भाग घेतला, ना मित्रांमध्ये जास्त मिसळलो. तरीही मी आहे तिथंच होतो. मन लागत नव्हतं. एके दिवशी मला माझ्या रूममेट डॉक्टर शुभम पाटीलने एका शॉर्ट फिल्म स्पर्धेबद्दल सांगितलं. मनात काहीतरी चमकलं. ठिणगी पेटली. आग निर्माण झाली. माझ्या लक्षात आलं की अरे, मी तर फिल्म मेकर आहे. मग मी स्पर्धेसाठी फिल्म बनवली. स्पर्धा जिंकलो नाहीच, पण ती तयार करताना जे समाधान मिळालं होतं ते अतुलनीय होतं. बास, हेच मला करायचंय. मला फिल्म डायरेक्टर व्हायचंय. माझं जुनं स्वप्न 10 वर्षांनी माझ्या समोर येऊन उभं राहिलं होतं. मित्रांनो, पण आता सगळं सोडून ह्या क्षेत्रात जाणं खूप कठीण झालं होतं. म्हणून मला जॉब लागल्यानंतर मी माझा स्वतंत्र लघु चित्रपट बनवू लागलो. FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची CET देऊन मी तिकडे गेलो नाही, कारण अजून 3 वर्ष फिल्म क्षेत्रात घालवण्याची घरच्यांची तयारी नव्हती. कदाचित मी सुद्धा तितक्या आत्मविश्वासाने त्यांना पटवून देऊ शकलो नव्हतो. असो, पण जे होतं ते चांगल्यासाठीच. आज नाही समजत आहे, पण भविष्यात नक्की समजेल. तर माझ्या ह्या गोष्टीतून मला हे सांगायचं आहे, जितक्या लवकर तुम्हाला तुमच्यातील अग्नीचा शोध लागेल, तितक्या लवकर तुमचा रस्ता मोकळा होत जाईल. नाहीतर गोष्टी अवघड होऊन बसतील. सर्वजण सारख्याच परिस्थितीत नसतात. मला माझी पॅशन जपायला वेळ मिळत आहे, पण प्रत्येकाला मिळेलच असं नाही. मी मला हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा माझा मार्ग नकाशा तयार केला आहे. रस्ता थोडा लांबचा आहे, पण मला खात्री आहे की मी माझ्या अग्नीशी प्रतारणा करणार नाही. आणि तुम्हीही करू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच हा लिहिण्याचा आटापिटा. करिअर निवडण्याचा गाफीलपणा. समजा तुम्हाला पुढच्या महिन्यात 7 दिवसांची सुट्टी आहे. मुलांना, आई वडिलांना सर्वांना वाटतं की कुठेतरी बाहेर फिरून यावं. त्या सुट्टीत कुठे जायचं यासाठी तुम्ही किती विचार करता. ट्रिप कंटाळवाणी नसावी, सगळे पॉइंट बघता यावे, तब्येतीची हेळसांड होऊ नये, जेवण उत्तम असावं, प्रवास सुरक्षित आणि सुखाचा असावा, म्हणून तुम्ही चौकसपणे तयारी करत असता. साध्या 7 दिवसाच्या ट्रिपसाठी तुम्ही इतका विचार करता, मग करिअर निवडताना इतका गाफीलपणा का? गिव्ह मॅन दॅट वर्क विच ही हेट्स टू डू अँड ही विल सफर हिज होल लाईफ. एक फेमस कोट आहे की जर का तुम्हाला एखाद्याला आयुष्यभराची शिक्षा करायची असेल, तर त्याला ते काम करायला द्या जे त्याला करायला अजिबात आवडत नाही. स्वल्पविराम. 1 वर्ष विराम घेऊन, वेळ घेऊन एक समंजस क्षेत्र निवडावं. त्या एका वर्षात काय करावं याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण हा विचार डोक्यात येणं महत्वाचं की असाही एक पर्याय आहे. भारतात स्पर्धा परीक्षांसाठी 4-4 वर्ष वाया घालवतील, पण स्वतःचं आवडतं क्षेत्र निवडण्यासाठी 1 वर्ष देणं आपल्याला धोकादायक वाटतं. किती मूर्खपणा हा. मी जर स्वतःचं क्षेत्र निवडण्यासाठी 1 वर्ष विराम घेतला असता, तर नक्कीच मी आज डॉक्टर नसतो. नाही, डॉक्टर असणं वाईट नाही, पण माझा कल, माझं कौशल्य आणि माझी बौद्धिक क्षमता ही डॉक्टरकीपेक्षा कला क्षेत्रात अधिक फलदायक ठरली असती. मला माझी क्षमता ओळखण्याच्या दिशेने कोणीही मार्गदर्शन केलं नाही.
सर्वजण डोक्यात हवा भरेल असाच सल्ला द्यायचे. अरे तू हुशार आहेस, अरे तू खूप स्कॉलर आहेस, तू कोणत्या पण क्षेत्रात गेला तरी मोठाच होशील. अमुक तमुक अशी वाक्य अजूनही डोक्यात घुमतात आणि ते चेहरे आठवले तर कधी कधी शिव्या तोंडावर येतात. असो, त्यात त्यांची चूक नाही, कारण ते सुद्धा त्याच गोष्टी बोलत होते, सांगत होते जे त्यांना माहीत होतं. पण तुम्ही ती चूक करू नका. कौतुकाने किंवा स्वप्नरंजनाने हुरळून जाऊ नका. चंचल मनाला सावरण्याचा प्रयत्न करत त्याला शांत करा. थांबा, 1 वर्ष थांबा, मनाला वेळ द्या. एका गोष्टीतून समजून घेऊयात. एक राजा 2 लाकूड तोड्यांमध्ये स्पर्धा लावतो. दोघांनाही एक कुऱ्हाड देतो आणि सांगतो की 10 दिवसात जो सर्वात जास्त झाड तोडेल त्याला मी 100 सुवर्ण मुद्रा देईल. पहिला लाकूड तोड्या वेळ न घालवता सकाळी उठल्यापासून झाडं कापायला सुरुवात करतो. पहिला लाकूड तोड्या रोज जंगलात यायचा आणि झाडं कापायचा. 5 दिवस असंच सुरू होतं. पण दुसऱ्या लाकूड तोड्याने 5व्या दिवशी सुरुवात केली. पहिला लाकूड तोड्या खुश होता, कारण त्याला वाटलं की त्याने आळस न करता पहिल्या दिवसापासून मेहनत घेतली होती. 10 दिवस संपले. तोडलेल्या झाडांची मोजणी झाली. दोघही राजासमोर आले. दुसऱ्या लाकूड तोड्याने पहिल्या लाकूड तोड्यापेक्षा दुप्पट झाडं कापली होती. पहिला लाकूड तोड्या हिरमुसला, कारण तो हरला होता आणि दुसरा लाकूड तोड्या जिंकला होता. पहिला लाकूड तोड्याने विचारलं की असं कसं शक्य आहे? मी तर पहिल्या दिवसापासून सुरुवात केली होती आणि हा तर अगदी 5व्या दिवशी जंगलात आला. तेव्हा दुसरा लाकूड तोड्या म्हणाला, मित्रा, मी तुझ्याहून जास्त झाडं कमी वेळात कापू शकलो, कारण मी 5 दिवस माझ्या कुऱ्हाडीला धार करत होतो, ज्यामुळे मला कमी कष्टात आणि कमी वेळेत अधिक झाडं कापता आली. मित्रांनो, क्षेत्र निवडण्यासाठी वेळ देणं म्हणजे तुमच्या कलांची, कौशल्यांची, आवडींची आणि क्षमतांची तपासणी करणं, त्या ओळखणं. त्या लाकूड तोड्याने 5 दिवस वाया घालवले नाहीत, तर त्या 5 दिवसात कुऱ्हाडीला धार तीक्ष्ण केली. जर तुम्ही 10वीत असाल तर तुमच्याकडे 10वीच्या सुट्ट्या आहेत. 11वीचं वर्ष आहे, 11वीच्या सुट्ट्या आहेत. स्वतःला ओळखायचा प्रयत्न करा. कोणतंही क्षेत्र निश्चित करून त्यावर शिक्कामोर्तब करू नका. जर तुमचा मेंदू विविध शक्यतांसाठी खुला नसेल तर तुम्ही एका मोठ्या चक्रव्यूहात अडकणार आहात. तिथं पिचून मरण्यापेक्षा 1 वर्ष विराम घ्या आणि मग बघा तुम्ही कसं ते चक्रव्यूह भेदता ते. क्षेत्र निवडणं म्हणजे चक्रव्यूहात जाण्यासारखं आहे. स्वतःच्या क्षमतेची जाणीव नसेल, कौशल्यांचा अभ्यास नसेल तर त्या चक्रव्यूहात तुम्ही कायमस्वरूपी अडकले जाल. ते चक्रव्यूह बाहेरून आकर्षक वाटतं, मोहक वाटतं. अभिमन्यूप्रमाणे तुमच्यात अति आत्मविश्वास असतो, पण आत गेल्यावर, रक्तबंबाळ झाल्यावर समजतं की आपण चुकीचा निर्णय घेतला होता. आता आपल्याला 1 वर्ष विराम घेऊन मठ्ठासारखं बसून नाही राहायचंय. तुम्ही विविध क्षेत्रात स्वतःला आजमावणार आहात. हा धाडसी निर्णय वाटू शकतो, रिस्की वाटू शकतो, पण गोंधळलेल्या मनाच्या स्थितीत कोणतेही क्षेत्र निवडू नका. कदाचित 1 वर्षापेक्षा कमीही वेळ लागू शकेल, पण घाई करू नका. आश्वस्त व्हा आणि मग निर्णय घ्या, कारण ते क्षेत्र तुमच्या क्षमतांवर परिणाम करणार आहे. अर्थात पोटा पाण्यासाठी तुम्ही कमवू शकालच, पण जे करिअर तुम्हाला करायचं आहे ते अशा क्षेत्रात करता येणार नाही. डॉक्टर लोक 6 वर्ष बॅचलर्स डिग्री करतात, पुढे 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करतात, 9-10 वर्ष केवळ शिकत असतात. मग 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांनी 1 वर्ष विराम घेऊन त्यांचं क्षेत्र निवडलं तर काय हरकत आहे? तुमचं खरं पर्व. पहिल्या 23 वर्षात तुम्ही काहीही मिळवलं असेल त्याचा तुमच्या करिअरशी काहीही संबंध नसतो. अर्थात 10वी-12वीचे उत्तम मार्क्स इतरांवर उत्तम प्रभाव पाडण्यासाठी किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि एका यशस्वी करिअरचा श्री गणेशा म्हणून नक्कीच कौतुकास्पद असतं, पण त्याचा यशस्वी करिअरशी थेट संबंध नाही. तुमच्या भूतकाळातील यशाला अथवा अपयशाला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. इथून पुढे तुम्ही जे कराल ते तुमचं भवितव्य घडवणार आहे. तुमचं खरं पर्व सुरू झालंय. सरासरी माणसाचं जीवन 70 वर्ष, बालपण अधिक शिक्षण 23 वर्ष अंदाजे, म्हातारपण 10 वर्ष, अप्रभावी कालावधी 23 वर्ष अधिक 10 वर्ष बरोबर 34 वर्ष. मूळ करिअरचा कालावधी 70 वर्ष वजा 34 वर्ष बरोबर 36 वर्ष. करिअर निवडणं हा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. त्यासाठी 1 वर्ष देणं ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही निवडलेल्या करिअरचा प्रभाव तुमच्यावर पुढील 36 वर्ष राहणार आहे. त्या करिअरच्या अवतीभवती तुमचं जीवन घडत जाणार आहे, तुमची इच्छा असो किंवा नसो. त्यामुळे करिअर निवडताना सावध असणं खूप आवश्यक आहे. लोकांशी चर्चा करा, सल्ले घ्या, त्यावर विचार करा, पण कोणाच्याही प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. शिक्षण क्षेत्रात बदल होतील तेव्हा होतील,
पण लक्षात ठेवा, तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला पुढे 36 वर्ष काम करायचे आहे. संपूर्ण तारुण्य त्या एका कामात जाणार आहे. ते काम तुम्हाला आवडायला हवं. करिअर निवडण्याआधी स्वतःला सतत सांगत राहा की हे काम मला पुढील 36 वर्ष करावं लागणार आहे. रोज सकाळी उठून मला अमुक हे काम करावं लागणार आहे. माझी दिनचर्या, मला भेटणारी लोक, सारं काही या निर्णयावर अवलंबून असणार आहे. यासाठी मी तयार आहे का? याचं उत्तर जर नकारार्थी आलं तर उत्तम, पण जर का होकारार्थी आलं तर तुम्हाला आणखीन तटस्थ राहून विचार करायला हवा. करिअर सारखा मोठा निर्णय घेताना मुलं स्वतःला अनेकदा ओव्हर एस्टिमेट अथवा अंडर एस्टिमेट करतात, ज्यामुळे निर्णय चुकतात, दिशा चुकते आणि क्षमतांचा नाश होतो. क्षमतांचा नाश होऊ नये यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की मुलं चुकीचं करिअर का निवडतात. आपण चुकीचं करिअर का निवडतो? करिअर निवडण्यासाठी तुम्ही जेव्हा परंपरागत पद्धतीपेक्षा जास्त वेळ घेता, तेव्हा सभोवतालची मोठी लोक या सुविचाराचा आधार घेतात. महान चरित्र योग्य निर्णय घेत नाहीत, तर ते आधी निर्णय घेतात, मग तो कसा बरोबर आहे हे सिद्ध करतात. अमुक ठिकाणी स्कोप आहे, तमुक ठिकाणी करिअर चांगलं आहे, असंच करा वगैरे वगैरे. ह्यापेक्षा मूर्ख विधान नाही. तुमच्या मनात एखाद्या करिअर बद्दल खात्री नसेल तरी सुद्धा वरची वाक्ये तुमच्या मनात घर करून बसतात. तुम्ही उत्तेजित होता आणि निर्णय घेता. सोबत तुमचे पालक, शिक्षक, मार्गदर्शक, नातेवाईक इत्यादींच्या सहमतींचा पगडा सुद्धा डोक्यावर इतका फिट बसतो की तुम्ही पुरेपूर अडकून जाता. हे अत्यंत धोक्याचं प्रोत्साहन असतं. जर अशा प्रोत्साहनामुळे तुम्ही निर्णय घेत असाल तर तो चुकीचा निर्णय असू शकतो. पण फक्त तेवढंच कारण नाही, कारण ज्या वयात त्या मुलांना इतका मोठा निर्णय घ्यावा लागतो ते वयच मुळात त्या योग्य नसतं. अपरिपक्वता. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. आपण जेव्हा 10वी-11वीत पोहोचतो तेव्हा आपलं वय 16 ते 17 वर्ष असतं, जो की आपला पौगंड अवस्थेतील काळ असतो. ह्या अपक्व वयात हार्मोन्सचे बदल होत असतात, वाढीचे वय असते. ह्या काळात अजूनही बुद्धीची वाढ होत असते. नवीन कला शिकण्याचा, ज्ञानप्राप्तीचा हा सर्वोत्तम काळ. परंतु ह्याच काळात सर्वात कमी निर्णय क्षमता असते. या अवस्थेत आपण सर्वाधिक इम्पल्सिव्ह असतो, उथळ असतो, भावना विवश असतो. आपल्या भावना इतक्या तीव्र असतात की आपण सहज कोणाच्याही प्रभावाखाली येऊ शकतो. ह्या वयात आयुष्यातला कोणताही मोठा निर्णय घेणं धोक्याचं असताना आपल्याला करिअर सारखा निर्णय घ्यायचा असतो. किती मोठा विरोधाभास आहे हा. अशा कोवळ्या वयात जे जास्त चकचकीत, सुंदर, मोहक दाखवलं जातं त्याच्याकडे आपण लवकर आकृष्ट होतो. याचाच परिणाम असा होतो की आपण चुकीचे करिअर निवडतो. अशा कोणत्या 15 वर्षाच्या मुलाला माहित नसेल की व्यसनं वाईट असतात, त्यामुळे शरीराला भोकं पडतात वगैरे, पण तरीही ते स्वतःला सांभाळू शकतात का? अर्थात नाही. हे चांगलं, ते वाईट अशा तऱ्हेचा संस्कार वर्ग 16 वर्षाच्या मुलासमोर कधीच उपयोगी ठरत नाही. सगळं जगच आपल्या विरोधात असल्यासारखं त्याला वाटत असतं. हार्मोनल बदल, चुकीची संगत आणि निर्णय घेण्याच्या अक्षमतेमुळे मुलं व्यसनाधीन होतात. सिगारेट, तंबाखू, विमल, गांजा, मोबाईल इत्यादी. या वयात ज्या वस्तूचं व्यसन लागतं ते आयुष्यभर साथ सोडत नाही. पण ह्याची चांगली बाजू अशी की ह्या काळात जर एखाद्या कलेशी, पुस्तकाशी मैत्री जोडली तर ती सुद्धा आयुष्यभर साथ देते. वाचाल तर वाचाल. स्वतःची जाणीव. करिअर चुकीचं निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्वतःबद्दल अजाण असणं. या वयात आपण अपरिपक्व असण्याचं कारण म्हणजे आपल्याला अनुभव नसणं. शाळेत गुराढोराप्रमाणे मास्तर शिकवतील ते शिकलो, घरात छान अभ्यास केला, वेळेवर शिकवण्या केल्या, अनेक करिअर गायडन्सचे सेमिनार सुद्धा ऐकले. कोणत्याही व्यसनाला स्पर्श नाही. आपण हुशार सुद्धा असतो. इतकंच काय तर तारुण्यात उमलू पाहणाऱ्या प्रेमाच्या भावनांकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. तरीही आपण करिअर निवडताना चूक करतो, कारण आपल्याला स्वतःबद्दल माहितीच नसते. आपण मुळात आहोत तरी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय आपण आयुष्यभर कोणतं काम करणार आहे हे कसं ठरवणार? जगात लाखो क्षेत्र आहेत, त्यातलं आपल्यासाठी कोणतं श्रेयस्कर आहे हे आपण कसं ठरवणार? त्यासाठी स्वतःची ओळख असणं गरजेचं नाही का? आइन्स्टाईन म्हणतो की प्रत्येक जण महान आणि बुद्धिमान असतो, पण जर का आपण माशाची योग्यता झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून ठरवणार असू तर तो मासा स्वतःला आयुष्यभर मूर्ख आणि अपयशी समजत राहील. बहुतांशी विद्यार्थ्यांचा हा गंड होतो की ते इतरांपेक्षा कमकुवत आहेत.
पण हा एक मोठा गैरसमज आहे. तुमचे जे मित्र तुम्हाला तुमच्याहून सरस वाटतात, हुशार वाटतात, बुद्धिमान वाटतात, त्यापैकी कोणीही तुमच्याहून जास्त क्षमतावान नसते. फरक फक्त इतकाच की ते अजाणतेपणे किंवा जाणून बुजून त्यांच्या कौशल्यांवर, क्षमतांवर सतत काम करत असतात. जर तुमच्यात मत्सर, द्वेष अथवा तुम्ही कोणावर जळत असाल, तर समजून जा की तुमच्यातल्या कौशल्यांचा अद्याप तुम्हाला शोध लागलेला नाही. आणि जर तुम्ही तेच करत राहिलात, तर तो शोध तुम्हाला कधीही लागणार नाही. इतरांबद्दल द्वेष तुम्हाला स्वतःपासून खूप खूप दूर घेऊन जातो. तुम्ही तुमची मनःशांती पूर्णपणे हरवून बसता. हे नक्कीच सुखी आयुष्याचं लक्षण नाही. पण अजूनही आशा संपली नाही. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असे नका. स्वतःला सिद्ध करायची हीच योग्य वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. महानता तुमच्यात आहेच. फक्त वळून स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. स्वतःला शोधण्याची गरज आहे. ज्या अर्थी तुम्ही हे पुस्तक वाचत आहात, म्हणजे नक्कीच तुम्हाला स्वतःला शोधण्याची इच्छा आहे. हे पुस्तक पूर्ण वाचणं ही तुमच्या शोध कार्याची आणि चरित्र निर्मितीची एक उत्तम सुरुवात होऊ शकते. कधी मनात स्वतःबद्दल संशय निर्माण झाला, तर शक्तिमानच्या गाण्याचे बोल आठवा. होता है जब आदमी को अपना ज्ञान, कहलाया वो शक्तिमान. स्वतःला ओळखा आणि शक्तिमान व्हा. पण ही शक्ती शोधायची कशी? स्वतःला ओळखायचं कसं? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर करिअरच्या नकाशाच्या 3ऱ्या टप्प्यात आहे. तिथं सविस्तर चर्चा केलेली आहे. सामाजिक किंवा कौटुंबिक दबाव. चुकीचे करिअर निवडण्यामागे 80% वाटा हा पालकांचा असतो. लहानपणापासून मुलाच्या डोक्यात कोणत्या तरी करिअर बद्दल अशी हवा टाकून द्यायची की त्याला दुसरा कोणता मार्ग दिसलाच नाही पाहिजे. साधा विचार करा. जर का सलग 5-6 वर्ष एखाद्या मुलाने आई वडील नातेवाईक यांच्या तोंडून एकाच करिअर विषय ऐकला असेल, तर निवडताना त्याच्या डोक्यात इतर पर्याय येतील का? पालक मंडळी अजाणतेपणे किंवा जाणून बुजून मुलाच्या अवचेतन मनाला प्रभावित करत असतात. आमचा शैलेश डॉक्टरच बनणार आहे, ते पण न्यूरोसर्जन. छे, IIT शिवाय संख्येतलं दुसरं काही नकोच आहे. आमच्या घरात सगळे वकीलच आहेत. श्वेता सुद्धा आमचीच फर्म जॉईन करणार आहे बघा. हमारा बेटा हमारा ही धंदो आगे बढ़ाएगा. असे व अशा प्रकारचे अनेक सूचक वाक्य अनेक वर्ष सतत मुलांच्या कानावर पडतात, आदळतात. नातेवाईक सुद्धा त्यात भर घालतात. अर्थात ते कोणी मुद्दाम करत नसलं तरी त्यांच्या वक्तव्यामुळे खोलवर होणाऱ्या प्रभावाकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपल्या पाल्याच्या काळजीपोटी ते सर्व बाजूने त्याची वाट लावत आहेत याची जाणीव त्यांना कधीच होत नाही. माहितीच्या युगात एका टचवर संपूर्ण जगाची माहिती आपल्याला मिळते. हे कितीही खरं असलं तरी शोधायचं काय हे समजायला हवं. तुला 10वी नंतर 11वी-12वी सायन्सच घ्यायचं आहे. त्यानंतर नीटची स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि मग तुला MBBS ला BJ मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे. असंच तुला करायचं आहे, कारण तुझ्याकडे दुसरे पर्याय नाहीत. फार तर फार BAMS, BHMS किंवा फार्मसी. एवढ्यातलंच तुला निवडायचं आहे. इतकंच काय ते स्वातंत्र्य. तुझाच निर्णय आहे ना हा. तुलाच डॉक्टर व्हायचंय ना? अहो हो, आमच्या मुलालाच डॉक्टर व्हायचंय. असं असेल तर मुलगा शोधणार तरी काय? विचार करणार तरी काय? विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर घोड्यांच्या डोळ्यांजवळ असणारं ब्लिंकर्स घातलं जातं, ज्यामुळे त्यांना आजूबाजूचं काहीही दिसत नाही. तो पालकांनी आणि नातेवाईकांनी केलेल्या कौतुकाच्या आणि स्वप्नांच्या जाळ्यात अडकून जातो. करिअरचा निर्णय त्यानेच घेतला आहे असा भास निर्माण केला जातो. शिक्षकांनी पालकांनी कधीच पाल्यांना कोणतेही सल्ले देऊ नयेत. करिअर विषयी फक्त माहिती द्यावी. अगदी 5 वर्षाच्या मुलाने जरी विचारले तरी सुद्धा पालकाने निवड करून देऊ नये. मुलाचे इंटरेस्ट बदलले तरी बदलू देत. 5वीत म्हणत होता पायलट व्हायचंय आणि आता 9वीत म्हणतोय की DJ व्हायचंय. त्याला म्हणायचं ते म्हणू देत. विरोध करू नका. कोणत्याही क्षेत्राचा तिटकारा त्याच्या समोर झाला तर त्याचा खोलवर परिणाम त्याच्या मनावर घडतो. ही गोष्ट समजून घ्या. त्यांचा अग्नी विझवू नका. लहान मुलं मनाने खूप नाजूक असतात. तुमच्या एका वाक्याने कदाचित एखादा व्यक्ती कायमस्वरूपी त्याच्या अग्नीपासून वंचित राहील. कदाचित त्याची अग्नी होऊ पाहणारी ठिणगी तुमच्या एखाद्या शब्दाने विझून जाईल. माझी आणखी एक गोष्ट. 10वीची सुट्टी होती. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. मी एक ऍड वाचली. फिल्म एडिटिंग शिका, सुप्रसिद्ध संकलक, पुढचं नाव आता आठवत नाही, समर बॅच साठी आत्ताच संपर्क करा. तिथं नंबर आला. एडिटिंग तर माझा आवडता विषय होता. मी नंबर घेतला. वडील घरी आले आले त्यांना म्हटलं,
मला एडिटिंग शिकायची आहे पप्पा. मी त्यांना फोन मागितला. त्यांनी साफ नकार दिला. मी 2-3दा त्यांना विनवण्याचा प्रयत्न केला, पण मलाच विनवण्यात आलं की त्यात काही नसतं. त्या दिवशी माझ्यासाठी कला क्षेत्र पूर्णपणे बंद झालं. फिल्म एडिटिंगचं व्यावसायिक शिक्षण घेण्यापासून मी खूप खूप दूर झालो. ह्यात वडिलांची चूक आहे असं म्हणता येणार नाही, कारण ते सुद्धा एका विशिष्ट परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यांना फिल्म क्षेत्रातली काहीही माहिती नव्हती. त्या काळी इंटरनेट सुद्धा एवढं प्रचलित नव्हतं. पण आता तसं नाही. आता ह्या काळात मला माहीतच नव्हतं असं म्हणणं पाप आहे. विद्यार्थ्यांसाठी टीप. आई वडिलांचं उद्दिष्ट कधीच चुकीचं नसतं. त्यांच्यावर होणाऱ्या जाहिरातींच्या परिणामांमुळे, सामाजिक दबावामुळे आणि त्यांनी पाहिलेल्या परिस्थितींवर ते सल्ले देतात. त्यांच्या सल्ल्यात पावित्र्य असतं. त्यांच्याकडूनही काही चुका होऊ शकतात, पण प्रत्येक वेळी ते म्हणतील ते चुकीचंच असतं असं अजिबात नाही. बहुतांशी भारतीय पालक हे बचावात्मक पद्धतीने विचार करतात, म्हणून ते थोडी बळजबरी करतात. आपला मुलगा गरीब बनू नये, उपाशी जगू नये, त्याचा अपमान होऊ नये असं त्यांना वाटतं. या उलट आपल्या मुलाने पंतप्रधान व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं, अब्जाधीश व्हावं अशा इच्छा त्यांच्या मनात येत नाही. ते बनू नये असं नाही, पण ते करण्याच्या नादात काही वाईट होऊ नये हे त्यांचं धोरण असतं. म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना आपलं पाल्य सुखी व्हावं असं वाटतं, पण महान व्हावं असं अजिबात वाटत नाही. वर्चस्वाचा भ्रम. आपल्या विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणं हे शिक्षकांचं काम असतं. परंतु शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर उच्च नीचपणे क्षेत्रांना पाहत असतील तर विद्यार्थ्यांना दिशा मिळणार तरी कशी? कोचिंग क्लासेसचं काहीही चुकत नाही. तुम्ही त्यांच्या दारात जाता आणि म्हणता की आमच्या पोराला डॉक्टर व्हायचंय. मग काय, तुम्ही दिशा ठरवूनच त्यांच्याकडे गेला तर ते त्यांचं काम करणारच ना. तुमचं करिअर शोधून देणं हा त्यांच्या करिअरचा भाग नाही. विद्यार्थ्यांची दिशा निश्चिती करणं हे शाळा किंवा कॉलेजच्या शिक्षकांचं कार्य आहे. काही शिक्षक कर्तव्यनिष्ठ असतील सुद्धा, पण तरीही विद्यार्थी चुकीचे निर्णय घेतात, कारण त्यांच्या मनात क्षेत्रांच्या वर्चस्वाचा भ्रम निर्माण होतो किंवा तयार केला जातो. शिक्षण पद्धतीतील सर्वात घृणास्पद बाब म्हणजे क्षेत्रांचं वर्चस्व. मुलाला 10वीत 80 पेक्षा अधिक टक्के पडले तर तो हुशार आणि बुद्धिमान, त्याने सायन्सलाच जायचं. 60 ते 80 टक्के पडले तर तो सरासरी बुद्धिमत्तेचा, त्याने कॉमर्सलाच जायचं. आणि 60 पेक्षा कमी टक्के पडले तर तो ढ, त्याने आर्ट्स फील्डलाच जायचं. आणि 60 पेक्षा कमी टक्के पडले तर तो ढ असले आणि 60 पेक्षा कमी टक्के पडले तर तो ढ असल्याने त्याने आर्ट्स फील्डलाच जायचं. अशी अलिखित ब्लूप्रिंट सर्वांच्या घरात फार पूर्वीपासूनच असते. एखाद्या 80 टक्क्याच्या विद्यार्थ्याने सायन्सला जायचं सोडून आर्ट्सला जायचा निर्णय घेतला तर, अरे चांगले मार्क्स आहेत तर सायन्स घे ना, आर्ट्स कशाला घेतो? या अशा वर्चस्वाच्या भ्रमामुळे मुलांना इतर क्षेत्रातलं काहीही समजत नाही. आर्ट्स फील्डमध्ये कुठे कुठे करिअरच्या संधी आहेत हे माहीत नसल्यामुळे सायन्स क्षेत्रातल्या कलाकार वृत्तीच्या लोकांचं फार नुकसान होतं. कलागुण विकसित होत असलेल्या वयातच मुलांना कलेपासून दूर ठेवल्यावर भविष्यात जरी जाणीव झाली तरी सुद्धा एखाद्या नोकरीत किंवा व्यवसायात गुंतलेला व्यक्ती पुन्हा तितक्या उत्साहात कला क्षेत्रात करिअर करू शकत नाही. त्याची कला त्याचं वेड न बनता, करिअर न बनता फक्त फुटकळ वेळात जोपासला जाणारा छंद म्हणूनच राहतो. करिअर पुन्हा नव्याने सुरू करणं हे आव्हानात्मक आणि तितकंच जोखीमपूर्ण कार्य असतं. म्हणून वेळेत आपल्या करिअरची दिशा निश्चित करणं गरजेचं असतं. निवड. योग्य करिअर निवडणं अत्यंत किचकट आणि प्रत्येकासाठी भिन्न प्रक्रिया असते. त्यामुळे कधीच कोणाचाही करिअर कॉपी करायला जाऊ नका. काही लोक काहीही विचार न करता सरळ मार्गाने जातात आणि ठरल्याप्रमाणे शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि सुखी आयुष्य जगतात. त्यांच्या मनात कधी गोंधळ होत नाही. संपूर्ण विद्यार्थ्यांची गर्दी, जाहिरातींचं जग त्यांना ज्या दिशेने नेईल तिथे ते जातात, कोणताही प्रश्न मनात न आणता. पण तुम्ही तसे नाहीत. तुमच्या मनात हा गोंधळ निर्माण झालाय कारण तुम्हाला असं गर्दीचा भाग होण्याची इच्छा नाहीये. मनात प्रश्न निर्माण होणं हे बुद्धिवंताचं लक्षण आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे चिकाटी असण्याचं लक्षण आहे. मिळालेल्या उत्तरावर चिंतन करणं व मार्ग निश्चित करणं हे धाडसाचं लक्षण आहे आणि त्या मार्गावर चालणं हे महानतेचं लक्षण आहे. अर्थ. योग्य दिशेचा मार्ग शोधण्याआधी आपल्याला काही गोष्टींचा अर्थ समजणं गरजेचं आहे. प्रोफेशन. ज्या कामातून आपल्याला फक्त आणि फक्त पैसे मिळतात ते असतं प्रोफेशन.
यात मनाचा विचार नसतो, कार्यात मिळणाऱ्या तृप्तीचा विचार नसतो. केवळ आणि केवळ अन्न मिळवण्यासाठी असलेलं साधन म्हणजे प्रोफेशन. प्रोफेशन अशी गोष्ट आहे की जर का तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही ती गोष्ट करणं सोडून द्याल. बहुतांशी लोक प्रोफेशनल ट्रॅप मध्ये अडकले आहेत. ह्यात तुम्ही कितीही पैसे कमावले तरी तुम्ही कामाप्रती समाधानी नसता आणि असमाधानीही नसता. तो फक्त एक कोरडा व्यवहार असतो. जसं पाणीपुरीवाला ह्यासाठी पाणीपुरी नाही विकत की त्याला त्यात आनंद मिळतो. रिक्षावाला, शिपाई, सफाई कामगार ही लोक ह्यासाठी ते काम नाही करत कारण ते काम करणं त्यांना आवडतं. त्यांना पैसे मिळतात म्हणून ते काम करतात. जर का त्यांना ह्यापेक्षा चांगलं आणि सोपं काम मिळालं तर ते नक्कीच ते काम सोडणार आहेत. त्याला करिअर नाही म्हणता येणार. ते फक्त नाईलाज म्हणून ते काम करत असतात. फक्त अशी कष्टाची कामच नाही तर कॉर्पोरेट कंपनीज, ऑफिसेस, बँक, सरकारी ऑफिसेस, टायपिस्ट, रिसेप्शनिस्ट, हॉटेल इत्यादी मधली ही लोक काही त्यांना आवडतं म्हणून काम करत नाहीत. त्यांना पैसा मिळतो म्हणून ते काम करतात. उद्या त्यांचा पगार बंद झाला तर ते दुसरा जॉब शोधतील. पैसा कमवण्यासाठी कोणतंही काम म्हणजे प्रोफेशन. हे सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला अनेक लोक असं सांगतील की अमुक ठिकाणी जास्त पगार आहे, तमुक गोष्टीचा ट्रेंड आहे, इथं जॉईन झाला तर लाईफ सेट आहे वगैरे. यांच्या प्रभावाखाली येऊ नका. ते प्रोफेशन बद्दल बोलत आहेत, पैसा कमवण्याबद्दल बोलत आहेत, करिअर बद्दल नाही. पैसे कमावणं, प्रोफेशन होणं, पगार वाढ, फॉरेन ट्रिप्स म्हणजे करिअर होणं नाही. कोणतंही प्रोफेशन तेव्हाच करिअर असतं जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ते काम सोडू इच्छित नाही. भले तुम्हाला कितीही जास्त पगाराची सोपी नोकरी मिळत असली तरी. एकाच ठिकाणी अडकून राहण्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. आपण एकच काम करण्याबद्दल बोलत आहोत. बरेच तरुण पगार जास्त आहे म्हणून मिळेल ती नोकरी करतात, प्रमोशन घेत राहतात, परमनंट होतात आणि आयुष्यभर तीच नोकरी करतात. कामात मन नसतं, कामाबद्दल उत्साह नसतो. दिवस ढकलत फक्त रविवारची वाट पाहत असतात. ते चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण अशा प्रोफेशनल आयुष्यात कितीही प्रगती केली तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही. अर्थात ह्याबद्दल कोणी तुम्हाला उघडपणे सांगणार नाही. कारण जे असंच जीवन जगतात त्यांनी स्वतःच्या जीवनाशी तह केलेला असतो. त्यांना त्या रविवारसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी, फॉरेन ट्रिप्ससाठी आठवड्यातले 5-6 दिवस राबावंच लागतं. शेवटी इतकंच सांगेल की पैसा आणि सुखसोयी पलीकडे जाऊन करिअरचा विचार करा. पॅशन. जे काम करताना तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तरी तुम्ही ते काम आनंदाने करता, ज्यात वेळ कसा जातो ह्याचं भान तुम्हाला राहत नाही, ज्या कामाशिवाय तुमचं आयुष्य तुम्हाला कोरडं वाटतं, नीरस वाटतं, तुम्ही ज्याशिवाय जगू शकत नाही, ज्यासाठी तुम्ही कितीही कष्ट करायला तयार असता, कितीही त्रास सहन करायला तयार असता, ते असतं पॅशन. ह्यामध्ये पैसा कमवण्याचा अट्टाहास नसतो. प्रयत्न असतो फक्त अमुक कामात किंवा गोष्टीत किंवा व्यवसायात पूर्वीपेक्षा अधिक उत्तम बनणं. छंद. जे तुम्ही फावल्या वेळात करता तो असतो छंद. तो तुम्ही 2-4 दिवस नाही केला तरी तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तो असतो छंद. छंद आनंद देतो, विश्राम देतो. करिअर. पॅशन अधिक प्रोफेशन म्हणजे करिअर. एखाद्या कामातून तुम्हाला पैसे मिळतात आणि त्यात तुम्हाला वेळ कसा गेला हे समजत नाही, ज्या कामाशिवाय तुम्हाला तुमचं जीवन अपूर्ण वाटतं त्याला करिअर म्हणतात. तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्ही आनंदी असता आणि त्याचे तुम्हाला पैसेही मिळतात त्यालाही करिअरच म्हणतात. अयोग्य क्षेत्रात असण्याची लक्षणे. आता योग्य किंवा अयोग्य करिअर असं काही नसतं. फक्त त्या व्यक्तीसाठी एखादं क्षेत्र योग्य किंवा अयोग्य असतं. हा भाग त्या लोकांसाठी आहे ज्यांना समजत नाहीये की ते जे काम करत आहेत ते करिअर त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही. जर तुम्ही सध्या विद्यार्थी असाल तर तुम्हीही हा भाग समजून घेऊन तुमच्या ओळखीतल्या लोकांचं अवलोकन करून हे जाणून घेऊ शकता की कोण व्यक्ती अयोग्य क्षेत्रामध्ये आहे. नंबर 1. कामात नाविन्य नसणे. तुम्ही नियमित काम करता पण त्या कामात तुम्हाला नाविन्य सापडत नाही. त्याच गोष्टी सतत करून तुम्ही दिवस पुढे ढकलत असता. तुम्हाला काम करण्यात उत्साह नसतो. नंबर 2. सतत तुलना करणे. दुसऱ्या क्षेत्रात अधिक चांगलं काम आहे, ही कंपनी चांगली नाही, त्यांचं भारी आहे, आपली कंपनी काही कामाची नाही वगैरे वगैरे. नंबर 3. अतिस्थिरता. आयुष्यात सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. सकाळी उठून कामावर जायचं, कसा तरी वेळ काढायचा, घरी यायचं, ठरलेल्या मालिका बघायच्या, 5 तारखेला पगार, संध्याकाळी न्यूज पाहत झोपणं, वर्षातून एखादी ट्रिप.
नंबर 4, कामावर जाण्याचा सतत ताण येणे. 5, घरी लवकर जाण्याची इच्छा, ऑफिस सुटण्याची वाट पाहणे. 6, कामात स्वतःची मूल्य नसणे, काम चुकारपणा करण्याची सवय असणे. 7, सुट्टीची वाट पाहणे. सोमवार ते शुक्रवार दिवस ढकलत तुम्ही काम करता आणि रविवार येण्याची वाट पाहता. आयुष्य फक्त रविवार वेचत वेचत तुम्ही जगता. वरील लक्षणांचं नीट अवलोकन करा आणि आत्मपरीक्षण करा. वरील पैकी 2 किंवा अधिक लक्षणं जर का तुम्हाला तुमच्यात आढळले तर तुम्ही चुकीच्या करिअर मध्ये आहात असे समजा. विद्यार्थ्यांसाठी वरील 7 लक्षणं वाचून तुमच्या डोळ्यांसमोर अशी काही लोक आली असतील जी की अयोग्य करिअर मध्ये आहेत. त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की त्यांनी जे करिअर निवडलं तर ते का निवडलं. सुरुवातीला ते उडवाउडवीची उत्तरं देतील, सगळं काही चांगलं चाललंय असं म्हणतील, पण त्यांच्या शब्दांसोबत त्यांच्या देहबोलीकडेही लक्ष द्या आणि ते जे काही उत्तर देतील किंवा जे काही कारण सांगतील किंवा अनुभव सांगतील तो तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. नकाशा. यशाचा कोणताही नकाशा नसतो. जो दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो तो बुद्धिवंत आणि कीर्तिमंत होतो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या वाक्यावर माझा विश्वास आहे. आयुष्यात प्रत्येक चूक स्वतः करून पाहायची नसते. मला लागलेल्या ठेचांना आणि जखमांना सांगायची माझी इच्छा होती, म्हणून हा प्रयत्न. मी जो नकाशा तयार केला आहे तो माझ्या मागील 10 वर्षांच्या वैयक्तिक अनुभवावरून, चुकांवरून आणि मी वाचलेल्या काही पुस्तकांचा अभ्यास करून लिहिलेला आहे. शांत मनाने वेळ घेऊन वाचा. एक एक पान समजून घ्या. तुमच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं प्रोजेक्ट तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता. एकही प्रश्न किंवा एकही प्रकरण चुकवू नका. स्वतःला फसवू नका. नकाशाचे ठळक मुद्दे. 1, मनाची तयारी. 2, पाठपुरावा. 3, स्वतःची ओळख. 4, चिंतन. 5, कृती. आणि 6, निर्णय. 1, मनाची तयारी. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी महत्वाचे 3 घटक म्हणजे विश्वास, दिशा आणि समर्पण. दिशा मिळवण्यासाठी हा नकाशा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच नकाशाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मनाची तयारी. तुम्ही कोणीही असा, विद्यार्थी, कामगार, शिक्षक, डॉक्टर, वकील, फ्रीलान्सर, गृहिणी, कलाकार अथवा व्यावसायिक, सर्वांना स्वतःचा करिअर निवडण्याचा अधिकार आहे. सुरुवात कधीही होऊ शकते. अग्नी कधीही भडकू शकतो. करिअर निवडणं म्हणजे स्वतःचा शोध घेणं, स्वतःची अग्नी शोधणं, आपल्या आत असणाऱ्या महानतेला शोधणं. आपला 2दा जन्म होतो. पहिल्यांदा आपल्या जन्मदिवशी आणि दुसरा तो दिवस जेव्हा आपल्याला हे समजतं की आपण कशासाठी जन्माला आलो आहोत. ह्या कशासाठीचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. हे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारं आणि अत्यंत धाडसाचं कार्य आहे. हे पुस्तक वाचणाऱ्यापैकी केवळ 1% लोकच हे धाडस करू शकतील, हे कटू सत्य आहे. 99% लोक स्वतःला शोधण्याचं धाडस करणार नाहीत, कारण ते त्यांच्या क्षमतेला घाबरतात. त्यांच्यातील अमर्याद सुप्त शक्तीला ते सुप्तच ठेवण्यात धन्यता मानतात. उरलेले 1% लोक मात्र अत्यंत चिकाटीने एक पाऊल उचलतील आणि यशस्वी होतील. अर्थात त्या 1%त यायलाच हवं असंही दडपण मनावर ठेवू नका. सर्वांनी महान व्हायलाच पाहिजे असं नाही. प्रत्येकाला आयुष्य त्यांच्या स्वतःच्या पद्धतीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. जी लोक 1%त नसतात ती दुय्यम आणि जी 1%त येतात ती लय भारी असं काही नसतं. ती त्यांची वैयक्तिक निवड आहे. आपण 1%त आहोत म्हणून हुरळून जाण्याची, इतरांना कमी लेखण्याची गरज नाही आणि आपण 99%तील सामान्य आहोत म्हणून स्वतःला कमी समजण्याचीही गरज नाही. मेहनत घेण्याची खरंच तयारी असेल तरच पुढे चला, नाहीतर इथंच थांबलात तरी काही हरकत नाही. भविष्यात जेव्हा कधीतरी आठवेल की अमुक एका पुस्तकात काहीतरी वाचायचं राहिलंय जे माझ्या जीवनातील उद्देशाबद्दल सांगत होतं, तेव्हा पुन्हा नव्याने मनापासून शोध घ्या. तुमची अग्नी तुमच्याच हृदयात आहे, ती कुठेही जाणार नाही. पण जर खरंच आत्ता ज्यांना हे जाणून घ्यायचंय की त्यांची खरी अग्नी काय आहे, त्यांचा जन्म कोणत्या कामासाठी झालाय, तर त्यांच्यासाठी खालील प्रमाणे नकाशा. मनाची तयारी. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की तुम्ही जसा विचार कराल तसंच घडेल.
तुमचा जर असा विश्वास असेल की तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला जमणार नाही, तर होय, तुम्हाला जमणारच नाही. पण तुमचा जर असा विश्वास असेल की तुम्हाला जमेल, तर होय, तुम्हाला ते जमणारच आहे. आपलं मन म्हणजे एक ओसाड पडलेलं रान आहे. त्यात तुम्ही जे पेराल तसं उगवणार आहे. पण जर काहीच पेरलं नाही, तरी गवताचं तण उगवतच राहतं. वाईट विचार, निराशात्मक विचार, नकारात्मक विचार मनाच्या भूमीवर उगवण्यासाठी कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. ते आपोआपच उगवतात. पण तुम्हाला हवे असणारे सकारात्मक विचार तुम्हाला स्वतःला पेरावे लागतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील निर्णय जर तुम्ही घेतले नाहीत, तर तुमच्यासाठी ते निर्णय जग घेईल आणि जगाला तुमच्या सुखाची काहीही पडलेली नाही. वरील वाक्य तुमच्या मनात जाऊ द्यात. दिवसातून 2-3दा ह्या वाक्यांना वाचा, समजून घ्या. हा विचार तुमच्या मनात जिरू द्या. मनाची तयारी करण्याची सुरुवात. 1. मडकं मोकळं करणं. एखादं मडकं पाण्याने काठोकाठ भरलं असेल आणि जर आपण त्यात पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? अर्थात ते वाहून जाईल. आयुष्यात नवीन काहीतरी शिकत असताना, समजून घेत असताना आपला पूर्वग्रह, आपल्याला योग्य वाटत असलेल्या गोष्टी दूर ठेवून तुम्ही शिकलं पाहिजे. द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ नॉलेज इज नॉट इग्नोरन्स, इट इज द इल्युजन ऑफ नॉलेज. ज्ञानाचा खरा शत्रू अज्ञान नव्हे, तर ज्ञान असण्याचा भ्रम असणं हा आहे. द रिअल विजडम इज इन नोईंग दॅट आय नो नथिंग. खरं शहाणपण हे समजण्यात आहे की मला काहीही माहीत नाही. आपल्याला सगळं काही माहीत आहे हा भ्रम आपल्यासाठी असंख्य संधींची दारं बंद करतो. मला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे असा अभिमान अहंकारातून जन्म घेतो. ह्यालाच आपण इगो म्हणतो. चुकीचे करिअर निवडण्यात इगोचा सुद्धा मोठा वाटा आहे. 2. खोली स्वच्छ करा. हे काय मध्येच? आम्ही तर करिअर मार्गदर्शनासाठी पुस्तक हाती घेतलं आणि ह्यात तर म्हणत आहेत की खोली स्वच्छ करा. होय, खोली स्वच्छ करणं हा तुमच्या मनाच्या तयारीचा एक महत्वाचा भाग आहे. युअर रूम इज रिफ्लेक्शन ऑफ युअर माइंड. तुमची खोली तुमच्या मनाचा प्रतिबिंब आहे. तुम्ही जिथं सर्वात जास्त वेळ घालवता तिथली जागा स्वच्छ करा. न लागणाऱ्या वस्तू, कपडे, खेळणी, फालतूचे फ्रेम्स ज्यात तुम्ही असाल तरी सुद्धा तुमच्या स्टडी टेबलवर असणारी कोणतीही वस्तू जी तुमच्या वापरात नाही त्या टाकून द्या. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपल्या मनावर खूप परिणाम होत असतो. म्हणून कधीही तुमची राहण्याची जागा अस्ताव्यस्त आणि गबाळ्यासारखी ठेवू नका. अनेक वेळा तुम्हाला अनुभव असेल की जेव्हा तुम्ही तुमची रूम पूर्णपणे स्वच्छ करता, प्रत्येक वस्तू जाग्यावर ठेवता, तेव्हा एक प्रकारचं समाधान वाटतं. त्यामुळे ह्या गोष्टीला कमी लेखू नका. या छोट्याशा कामगिरीबद्दल स्वतःची पाठ थोपटा. प्रत्येक मोठी गोष्ट ही अशा छोट्या छोट्या गोष्टींचाच संच असतो. आयुष्यात काही करता नाही आलं, काही मिळवता नाही आलं तरी चालेल, पण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींना व्यवस्थित ठेवता यायला हवं. असे अनेक लोक असतात जे झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यांच्याकडे राहायला घर नसतं, स्वच्छ कपडे नसतात, पुस्तकं नसतात. तुमच्याकडे जर त्या गोष्टी असतील तर त्याची किंमत ठेवणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थित वापरणं, टिकवणं गरजेचं आहे. तुमची खोली, तुमच्या वस्तू जर स्वच्छ असतील तर तुमच्या अवचेतन मनाला असा विश्वास होतो की हे घर, रूम किंवा वस्तू एका जबाबदार व्यक्तीच्या हाती आहे. ही गोष्ट किरकोळ असली, छोटी असली तरी करा, कारण मनाला छोटं मोठं असं काहीही समजत नसतं. त्याला इतकंच समजतं की आपण आज एक चांगली कामगिरी केली. मनाला विश्वास बसतो की आपण काहीतरी काम करण्यायोग्य आहोत. अशानेच तुमचा आत्मविश्वास बळावतो. आत्मविश्वास जन्मजात कोणी घेऊन येत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपला आत्मविश्वास वाढत असतो. म्हणूनच खोली स्वच्छ ठेवणं, तुमच्या वस्तू, पुस्तकं इत्यादी गोष्टी जागेवर ठेवणं ह्या तुमच्या मनाच्या तयारीचा एक महत्वाचा भाग आहेत. 3. संस्कार. तुमचे निर्णय तुमची कृती ठरवते. तुमची धोरणं तुमचे निर्णय ठरवतात. तुमच्या श्रद्धा तुमची धोरणं ठरवतात. तुमचे विचार तुमच्या श्रद्धा ठरवतात आणि तुमच्यावरील संस्कारांनी तुमचे विचार बनत असतात. म्हणजेच संस्कार, विचार, श्रद्धा, धोरणं, निर्णय आणि नंतर कृती. आपल्या मनावर 5 प्रकारे संस्कार होतात. डोळ्यांनी आपण जे पाहतो, कानांनी जे आपण ऐकतो, नाकाने आपण ज्या गोष्टीचा वास घेतो, त्वचेने आपण ज्या गोष्टींचा स्पर्श अनुभवतो
आणि जिभेने आपण ज्याची चव चाखतो. वरील 5 इंद्रियांतून आपल्याला ज्ञान मिळते, अनुभव होतो. ज्ञान आणि अनुभव मिळून आपल्या स्मृतींवर त्याचे ठसे उमटतात आणि त्यालाच आपण संस्कार म्हणतो. संस्कार होण्याची क्रिया सतत चालू असते. त्यामुळे तुम्ही काय ऐकता, काय बघता ह्यावर नियंत्रण ठेवणं अत्याधिक गरजेचं आहे. आपण ज्यांच्या संगतीत आहोत ते आपले विचार आणि निर्णय ठरवतात. महान व्यक्तींच्या संगतीत असू तर महानच संस्कार होतात. छपरी लोकांच्या सानिध्यात त्याच प्रकारे विचार जन्म घेतात. म्हणूनच सावध व्हा आणि डोक्यात कचरा भरणं थांबवा. डोक्यात कचरा भरल्यामुळे मनावर चुकीचे संस्कार होतात. जितकं जमेल तितकं कचरा निर्माण करणाऱ्यांची संगत सोडा. डोक्यात कचरा निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या? त्या सर्व प्रकारच्या वस्तू व व्यक्ती अथवा साधनं ज्या तुमचा वेळ घेतात परंतु तुम्ही त्यातून नवीन काहीही शिकत नाही. तुमच्या मनात स्त्री असेल तर पुरुषांप्रती आणि पुरुष असेल तर स्त्रियांप्रती लालसा निर्माण करतात. उदाहरणार्थ यूट्यूब किंवा इन्स्टावरील उत्तेजक गाणी, सिनेमे, व्हिडिओ ज्या गोष्टी समाजात कोणत्याही प्रकारे भीती किंवा द्वेष पसरवतात. मनात मत्सर म्हणजेच तुलना करून दुसऱ्याप्रती हीनभाव निर्माण करतात. जसं की इंस्टाग्राम अहंकार किंवा न्यूनगंड निर्माण करतात. सौंदर्य प्रसाधनं, ऍप्स इत्यादी अवास्तव लोभ निर्माण करतात. रम्मी ऍप, लुडो इत्यादी. त्वरित यशाची हमी देणारी, स्वप्न दाखवणारी लोक अशा सगळ्या गोष्टी तुमच्या चुकीच्या विचारांना कारणीभूत ठरतात. 4. संगतीचे परीक्षण. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि संगतीचे परीक्षण करा. स्वतःला खालील प्रश्न विचारा. तुम्ही रोज नियमित पाहत असलेल्या, लाईक करत असलेल्या सेलिब्रिटी लोकांच्या पोस्ट, रील्स तुमच्या आयुष्यावर कोणता परिणाम करतात? ते तुम्हाला नवीन विचार करायला भाग पाडतात का? त्यांना फॉलो करून माझा आर्थिक, शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तर वाढण्यात मदत होत आहे का? माझे मित्र किंवा सहपाठी ज्यांच्यासोबत मी सर्वाधिक वेळ घालवतो त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी मी शिकत आहे? तुम्ही मागील 1 वर्ष सर्वाधिक तुमच्या फोनवर कोणत्या प्रकारचा आशय पाहिला आहे? मोबाईल फोन, इंटरनेट, वृत्तपत्र किंवा तुमच्या सोबत तुमच्यावर चुकीचे संस्कार करणाऱ्या गोष्टीवर अथवा व्यक्तीचा बहिष्कार करा. डोक्यात कचरा भरणं थांबवा. इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट शक्य असल्यास सारं काही डिलीट करा. जेवढा सोशल मीडियाचा फायदा होत नाही तेवढा त्याचा तोटा होतो. सोशल मीडियावर नियंत्रण मिळवणं म्हणजे मनावर नियंत्रण मिळवल्यासारखं आहे. पाठपुरावा. मनाची तयारी केली. आता आपल्यासाठी योग्य दिशा शोधण्याचा आपला दुसरा टप्पा म्हणजे त्याचा पाठपुरावा करणं. स्वतःच्या प्रगतीचा आलेख डोळ्यांसमोर असला की अंगात स्फूर्ती येत असते. आपल्या नियोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी व स्वतःवर लक्ष ठेवण्यासाठी एक नवी डायरी करा. योग्य निवड करण्यासाठी शांत मन असण्याची आवश्यकता असते. करिअर निवडण्याच्या ह्या काळात गोंधळलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येक दिशेहून आवाज येत असतो. अमुक कर, तमुक कर, हा काका, तो दादा, करिअर सेमिनार वगैरे वगैरे. त्यात जाहिराती आणि ठरलेल्या मोजक्याच क्षेत्रांचं फॅड असल्यामुळं मन सतत चलविचल होत असतं. मन अत्याधिक चंचल आहे. मनासारखं चंचल दुसरं काहीही नाही. तुम्हाला तुमचं मन सांगेल ते करिअर निवडायचं नाहीये, तर तुमच्यासाठी जे योग्य आहे ते निवडायचं आहे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वतःचं अवलोकन करण्यासाठी एक डायरी करण्याची आवश्यकता आहे. लिखाण हे मनाच्या नियंत्रणाचं साधन आहे. लिहिण्याने तुमच्या डोक्यातील विचार तुमच्या डोळ्यांसमोर येतात, जे हाताळायला सोपे जातात. लक्षात ठेवा, तुम्ही त्या गोष्टी हाताळू शकत नाहीत, सांभाळू शकत नाहीत, जे तुम्ही पाहू शकत नाही. डायरीच्या पहिल्या पानावर ह्या गोष्टी लिहा. डायरीच्या पहिल्या ओळीत तुमचं नाव लिहा. माझं करिअर असं टायटल लिहा आणि त्यासमोर थोडी जागा सोडा, किमान 4 ओळी. नंतर खालच्या ओळीत लिहा, माझ्या आयुष्यात अनंत शक्यता आहेत. पुढील 6 महिने मी ह्या शक्यतांचा अभ्यास करणार आहे. त्या शोधण्यासाठी मी समर्थ आहे आणि माझ्या क्षमता समजल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचाही मी प्रामाणिक प्रयत्न करेल. दुसऱ्या पानावर लिहा, मला ठाऊक आहे की माझ्यात सुद्धा तितकीच क्षमता आहे जितकी ह्या जगातल्या सर्व महान व्यक्तींच्या मध्ये आहे. त्याच्या खाली एक ओळी सोडा आणि लिहा, त्या व्यक्तीचं नाव.
त्या महान व्यक्तीचा कोणताही एक विचार किंवा गुण. त्याच्या खालच्या ओळीत लिहा, वरील महान व्यक्तीला नियमित स्मरून मी त्यांचे गुण आत्मसात करत आहे. मी माझ्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी तयार आहे. उदाहरणार्थ, पहिलं पान, भार्गव वासुदेव यादव. माझं करिअर. 4 ओळी सोडल्या. त्याच्या खालच्या कंसामध्ये, माझ्या आयुष्यात अनंत शक्यता आहेत. पुढील 6 महिने मी या शक्यतांचा अभ्यास करणार आहे. त्या शोधण्यासाठी मी समर्थ आहे आणि माझ्या क्षमता समजल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचाही मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पुढच्या पानावरती, मला ठाऊक आहे की माझ्यात सुद्धा तितकीच क्षमता आहे जितकी, कंसामध्ये, तुमच्या आदर्श व्यक्तीचं नाव. उदाहरणार्थ, श्रीराम. प्राण जाए पर वचन ना जाए. वरील महान व्यक्तीला नियमित स्मरून मी त्यांचे गुण आत्मसात करीत आहे. तुमचा आदर्श व्यक्ती कोणीही असू शकतो, लोकप्रिय असो किंवा नसो. नेहमी असा विचार करा, जर तुमचा आदर्श व्यक्ती आत्ता तुमच्या जागी असता तर त्याने काय केलं असतं? त्याने वेळ वाया घालवला असता का? तुमच्या आदर्श व्यक्ती समान तुमचे विचार होण्यासाठी, त्यांना आत्मसात करण्यासाठी त्यांची भाषणे ऐका, मुलाखती पहा, पुस्तके वाचा. त्यांच्यातील कोणताही एक गुण अनुसरायचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला शेवटपर्यंत टिकून राहा. आयुष्यात हजारो गोष्टी करण्याची आवश्यकता नसते. आपल्याला मोजक्याच गोष्टी करायच्या आहेत, फक्त व्यवस्थितपणे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोनाल्डो, मेस्सी, धोनी, शाहरुख खान, सोनू निगम इत्यादी यशस्वी लोक हे त्यांच्या क्षेत्रात अत्यंत अभ्यासू होते. त्यांना अनेक वर्षांपासून खूप साऱ्या चांगल्या सवयी होत्या, शिस्त होती. ते त्यांच्या कौशल्यावर अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने मेहनत घेत होते. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्यांच्यात सामर्थ्य निर्माण झालं. ज्या क्षणी त्यांच्या सामर्थ्याला संधी मिळाली तेव्हा त्यांना यश मिळालं. त्यामुळं संधीची वाट पाहू नका, सामर्थ्यशाली बना आणि कृती करा. विद्यार्थ्यांसाठी टीप. करिअर शोधण्याची वेळ निश्चिती करताना कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्ष यापैकी कोणताही कालावधी निश्चित करा. महान व्यक्तींकडे एकाहून अधिक गुण असतीलही, परंतु तुम्हाला एकाच महान व्यक्तीच्या एका गुणाशी प्रामाणिक राहायचंय. ही डायरी फक्त तुमच्यासाठी आहे. ह्यात तुम्हाला जी रंगरंगोटी करायची आहे ती करा. अगदी मनापासून ह्या साऱ्या गोष्टी करा. तुमच्या ह्या डायरीप्रमाणेच तुमची कृती असणार आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात वैयक्तिक डायरीचा एक नमुना दिलेला आहे. करिअर 20. तुम्हाला माहीत असलेल्या व नसलेल्या, आवडत असलेल्या आणि तुम्हाला इच्छा असणाऱ्या कोणत्याही 20 करिअरची नावं लिहून काढा. यूट्यूबवर शोधलत, नेटवर सर्च केलं किंवा AI ला विचारलं तरी संपूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त कितीही असू शकतात, पण कमीत कमी 20 करिअरची तरी यादी बनवावी. यात कोणतेही क्षेत्र वगळू नका. आपला उद्दिष्ट हा तुमच्या आवडीचे, तुम्हाला रुचेल, जमेल आणि तुमच्या क्षमतांना योग्य असेल अशी करिअर पर्याय शोधणं हा आहे. आपल्याकडून कोणत्याही क्षेत्राचा तिटकारा होता कामा नये. आवडत नाही म्हणून त्या गोष्टी कधी पाहिल्याच नाहीत असं होता कामा नये. यादी आल्यावर प्रत्येक करिअर बद्दल तुम्हाला 3 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आपण केलेल्या डायरीमध्ये प्रत्येक करिअरला एक पान द्या. त्याच्यावर त्या करिअरचं टायटल टाकून खालील प्रमाणे अभ्यास करा. 1. करिअरची चांगली बाजू लिहिणे. 2. करिअरची वाईट बाजू लिहिणे. आणि 3. त्या करिअरसाठी लागणाऱ्या कौशल्यांची यादी लिहिणे. कौशल्य म्हणजे स्किल्स. ही संपूर्ण यादी करण्यासाठी किमान 1 महिना घ्या. घाईघाईत उरकू नका. प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने विचार करा. यूट्यूबवर प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. त्याचा फायदा करून घ्या. वेळ द्या. तुम्हाला सुरुवातीला कदाचित ही फक्त एक फुटकळ कल्पना वाटू शकते, पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसलेले अनेक करिअर ऑप्शन्स तुम्हाला सापडू शकतात. फक्त शांत डोक्याने या गोष्टीचा अभ्यास करा. आर्थिक क्षमतेची जाणीव. असेही काही क्षेत्र आहेत ज्याच्या शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. आपल्या वडिलांशी चर्चा करावी की आपली आर्थिक क्षमता किती आहे. वर्षाला जास्तीत जास्त माझ्या शिक्षणावर खर्च करायला आपल्याला किती परवडणार आहे. अनेकदा आपल्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं, हवं त्या कॉलेजमध्ये जाता यावं ह्यासाठी
पालक त्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन खर्च करतात, कर्ज काढतात. कर्ज काढणं वाईट नाही, परंतु घरातील आर्थिक गणितच बिघडून जातील इतका खर्च टाळावा. तुम्ही म्हणाल, मला व्हिस्लिंग वुड्समध्ये फिल्म डायरेक्शन शिकायचं आहे, ज्याची फी आहे दरवर्षी 5 ते 6 लाख रुपये. सामान्य घरातल्या मुलाला परवडणार आहे का? त्यामुळं आपल्या डायरीच्या पुढच्या पानांवर लिहा आर्थिक क्षमता आणि पुढे त्याचा आकडा लिहा. फी भरण्याआधी तुमची क्षमता ओळखा. केवळ आर्थिकच नव्हे तर बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक देखील. मी BMS ला दाखल झालो. तिथं पहिल्या वर्षी आम्हाला तत्वज्ञान शिकवलं गेलं, संस्कृत शिकवलं गेलं. ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी जी लोक मेडिकल फील्ड आहे म्हणून इथं आली होती त्यांचा भ्रम निराश झाला. या क्षेत्रात 4 वर्ष आम्हाला श्लोक पाठ करावे लागत होते. अर्थात ते बंधनकारक होतं असं नाही, पण मार्क्स चांगले पडायचे असतील तर उत्तरपत्रिकेत श्लोक लिहिणं आवश्यक होतं. असो, सांगायचा मुद्दा असा की काही मुलांची बौद्धिक क्षमता नसतानाही ती मुलं मेडिकलला जातात आणि नापास होतात. 10-10 वर्ष पास होत नाहीत. काहींना तर एक विषय काढायला 4-4 वेळा प्रयत्न करायला लागला होता. त्यांची बौद्धिक क्षमता किंवा मानसिक क्षमता नसल्या कारणानं असं होत होतं असा निष्कर्ष काढणं चूक ठरेल, पण त्यांच्यात किमान डॉक्टरकी करण्याची क्षमता नव्हती. मगाशीच आपण पाहिलं की आपल्यात अनंत क्षमता आहेत. मग ही क्षमता ओळखायची तरी कशी? क्षमता सुप्त असते, दडून बसलेली असते. ती तेव्हाच बाहेर येते जेव्हा मन प्रसन्न होतं. मनाचा कल ओळखला तर नक्कीच आपल्या आतली सुप्त क्षमता संपूर्ण शक्तीनिशी व्यक्त होते. याच मनाचा कल ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखायला हवं. स्वतःची ओळख. स्वतःची ओळख म्हणजेच आपल्या आत प्रज्वलित असणाऱ्या अग्नीची ओळख. हीच ओळख होण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तुमच्या डायरीत पानावर एक प्रश्न लिहा आणि त्याच्या उत्तरासाठी 2-3 पानं सोडा. प्रश्नांची उत्तरं ही सविस्तर लिहा, वेळ काढून लिहा. जेव्हा तुम्ही एकटे असाल, कोणीही व्यत्यय करणार नाही, कोणत्याही कामाची काळजी नसेल, तेव्हा हे काम करा. प्रश्नांची उत्तरं सर्व बाजूने विचार करून लिहा. तीच उत्तरं आली तरी सुद्धा लिहा. त्याच्यात तुमचा फायदा असा की त्याच उत्तराच्या तुम्ही अधिक खोलात जाऊन विचार कराल. हे आपण काय करत आहोत असंही सुरुवातीला वाटेल, पण जसजसं तुम्ही लिहित राहाल, विचार कराल, तसं तसं तुम्हाला स्वतःबद्दल अशा गोष्टी सापडतील ज्या तुम्हालाही माहीत नसतील. लिहिताना मनाच्या खोल आत लपलेल्या गोष्टी सुद्धा वर येतात. त्यामुळे कोणताही किंतु परंतु मनात न आणता लिहित राहा. तुम्हाला ही डायरी कोणालाही दाखवण्याची गरज नाही. तुम्ही जे करत आहात ते स्वतःसाठी करत आहात. त्यामुळं तुम्ही लिहित राहा. स्वतःला विचारण्याचे प्रश्न खालील प्रमाणे आहेत. पहिला प्रश्न, तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना महत्त्व आहे आणि का? स्पष्टीकरण. या प्रश्नाच्या उत्तराने तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना किती स्थान आहे हे समजेल. जसं की पहिल्या पातळीवर भावनिक उत्तरे येतील की माझे आई वडील, भाऊ बहीण माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत, कारण मी कितीही मोठा झालो किंवा कितीही अपयशी झालो तरी ते मला दूर करणार नाहीत, त्यांनी मला मोठं केलं. अशी अजून अनेक कारणं. दुसऱ्या पातळीवर थोडे प्रॅक्टिकल उत्तरे येतील, जसं की जर मी रिक्षावाला असेल तर मी म्हणेल की माझ्यासाठी माझी रिक्षा सर्वात महत्त्वाची आहे, कारण त्याच्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरतं. नंतर ती उत्तरं आणखीन वैयक्तिक होत जातील, जसं की माझ्यासाठी माझा छंद महत्त्वाचा आहे, माझं इन्स्टाचं अकाउंट महत्त्वाचं आहे, मला माझी पुस्तकं महत्त्वाची आहेत, मला माझं घर महत्त्वाचं आहे, इत्यादी. अनेक गोष्टी ह्यामध्ये सविस्तरपणे लिहा. दुसरा प्रश्न, तुमच्यातले चांगले गुण कोणते ज्याबद्दल तुम्हाला अभिमान आहे? घडलेल्या उदाहरणासहित सविस्तर लिहा. स्पष्टीकरण. चांगले गुण आठवण्याचा उपाय म्हणजे तुमचं कौतुक झालेल्या घटना आठवा किंवा अशा घटना आठवा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की आपण खरंच एक चांगला माणूस आहोत. यात तुम्ही मिळवलेल्या गोष्टी सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ, शुद्ध लेखन स्पर्धेत प्रथम येणं, चांगलं नृत्य करणं इत्यादी. लहानपणापासून जे आठवत असेल ते सर्व लिहा. प्रश्न तिसरा, अशी कोणती गोष्ट आहे जी करायला तुम्हाला सर्वात जास्त आवडतं? किमान 10 उदाहरणं तरी लिहा. स्पष्टीकरण. मनात कोणतेही किंतु परंतु न आणता सविस्तर लिहा. आपल्याला आयुष्यात हजारो गोष्टी आवडत असतात. विचार करून लिहा. उदाहरणार्थ, मला पुस्तक वाचायला आवडतं,
सायकल फिरवायला आवडते, क्रिकेट पाहायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतं, फिरायला आवडतं, नवीन गोष्टी शिकायला आवडतात, इत्यादी काहीही असू शकतं. पण जेवढं स्पष्ट आणि सविस्तर लिहिता येईल तेवढं ते लिहा. प्रश्न चौथा. अशा कोणत्या गोष्टी, माणसं, ठिकाण किंवा स्वतःमधले गुण आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचे आहेत? स्पष्टीकरण. तुम्ही समजा ज्या भागात राहता तिथं स्वच्छता नसेल, तुम्ही जिथं राहता तिथली लोक तुमचा मानसिक छळ करत आहेत, इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत, त्रास देत आहेत, जिथं मुळात तुम्हाला वेगळं काही करण्याचं स्वातंत्र्य नाहीये, मग ते कुटुंब असेल, गाव असेल किंवा मित्र असतील, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असू शकता, जसे की मला माझा आळस दूर करायचा आहे, मला माझी जास्त वेळ मोबाईल बघण्याची सवय दूर करायची आहे, इत्यादी काही सुद्धा. उदाहरणासहित सविस्तर लिहा. ह्या प्रश्नाच्या उत्तराने तुम्हाला समजेल की नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला रोखत आहेत. प्रश्न पाचवा. तुमच्या आयुष्याचा एक आदर्श दिवस कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? सविस्तर लिहा. स्पष्टीकरण. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यावर तुमच्या सध्याच्या दिनचर्येशी याची तुलना करा आणि विचार करा की आपण त्या दिनचर्येपर्यंत कसं पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, मी सकाळी 5 वाजता स्वतः जाग होईल आणि माझे नित्यकर्म उरकून माझ्याच घरच्या अंगणात जाईल आणि तिथं योग प्राणायाम करेल. नंतर अंघोळ करेल आणि माझ्या आई वडिलांच्या पाया पडून माझ्या स्वतःच्या मालकीच्या कंपनीत जाईल. वेगवेगळ्या मीटिंग्स करेल. तिथं आमच्या कंपनीला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळतील आणि मग मी माझ्या कामगारांना बोनस देईल आणि नंतर मी आनंदाने घरी येईल, इत्यादी. याचं जितकं बारकाईनं वर्णन करता येईल तितकं करा. लक्षात ठेवा, हे फक्त तरुणांसाठी नाही, हे त्या सर्व लोकांसाठी आहे जे आयुष्यात काहीतरी मिळवू पाहतात. प्रश्न 6. जर तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेत असं तुम्हाला समजलं तर तुम्ही त्या 3 दिवसात काय कराल? सविस्तर लिहा. स्पष्टीकरण. मृत्यूपेक्षा मोठी प्रेरणा देणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आपण 3 दिवसात मरणार आहोत हे जर समजलं तर इन्स्टा, फेसबुक, इतरांशी तुलना करणारा तुमचा मेंदू नक्कीच तुमचे विचार अशा गोष्टींकडे वळवेल ज्या तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आयुष्यातले शेवटचे 3 दिवस राहिले असताना तुम्ही कोण तुम्हाला काय म्हणेल याचा विचार करणार नाही. तुम्ही आणखी स्पष्ट व्हाल. प्रश्न 7. तुम्हाला कोणत्या कलांवर अथवा कौशल्यांवर महारत मिळवण्याची इच्छा आहे? त्यासाठी तुम्ही आत्ता कोणते प्रयत्न करू शकता? स्पष्टीकरण. तुमचे करिअर होणं लांबची गोष्ट आहे, पण तुमच्या पोटा पाण्याची सोय तुमच्या कौशल्यांवर होणार आहे, हे लक्षात ठेवा. विचार करून लिहा की अशी कोणती कौशल्य आहेत की ज्याच्यात कोणीही तुमचा हात धरू नये असं तुम्हाला वाटतं. उदाहरणार्थ, तबला वाजवणं, फुटबॉल खेळणं, चित्र काढणं, भाषणं देणं, अभिनय इत्यादी अनेक कौशल्य असू शकतात. प्रश्न 8. जर तुम्हाला देवाने वरदान दिलं की तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश 100% मिळणार आहे तर तुम्ही कोणतं क्षेत्र निवडाल किंवा काय काम कराल? स्पष्टीकरण. अशा किमान 15 गोष्टींची यादी बनवा. मोठा विचार करा. लक्षात असू द्या, स्वतः देवाने वरदान दिलं आहे आणि ते 100% पूर्ण होणार आहे. यात ना तुम्हाला पैशाचा विचार करायचा ना परिस्थितीचा. ते काहीही असू शकतं. उदाहरणार्थ, मला असा सुपर डुपर हिट सिनेमाचं लेखन दिग्दर्शन करायचं आहे ज्याला जगातली सर्व अवॉर्ड्स मिळतील आणि जो आतापर्यंत कधीही झाला नाही आणि होणारही नाही. नंबर 2, मला स्वतःची शाळा काढायची आहे ज्यात गुरुकुल परंपरेने शिक्षण दिलं जाईल. नंबर 3, मला जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय भारतात सुरू करायचं आहे. प्रश्न 9. जर का तुम्हाला सुपर पॉवर मिळाली तर ती कोणती असावी असं तुम्हाला वाटतं? त्या सुपर पॉवरचं तुम्ही काय कराल? सविस्तर लिहा. स्पष्टीकरण. उत्तर रंजनात्मक असू द्या. तुम्हाला जे जे वाटतं ते सारं काही लिहा. उदाहरणार्थ, मला वेगात वाचण्याची सुपर पॉवर हवी ज्यामुळे मी जगातली सगळी पुस्तकं वाचून काढेल. मला आकाशात उडण्याची सुपर पॉवर हवी. मला अंतराळात श्वास घेण्याची सुपर पॉवर हवी. इत्यादी काहीही असू शकते, पण त्याचं आणखीन सविस्तर वर्णन करा.
प्रश्न 10. जर तुम्हाला एक दिवस सुट्टी असेल तर तुम्ही ती सुट्टी कशी साजरी कराल? प्रश्न 11. जर का तुमच्याकडे 100 करोड रुपये असतील तर तुमच्या आसपास असणाऱ्या तुमच्या मनाला लागणाऱ्या कोणत्या 5 समस्यांवर तुम्हाला काम करायला आवडेल आणि त्या समस्या तुम्ही कशा सोडवाल? सविस्तर लिहा. प्रश्न 12. जर तुम्ही एक यशस्वी शास्त्रज्ञ झालात तर मनुष्याची कोणती एक समस्या तुम्ही सोडवाल? प्रश्न 13. अशी कोणती कामं आहेत जे करताना किंवा ज्याबद्दल चर्चा करताना तुमचा वेळ कसा गेला हे तुम्हाला समजत नाही? सविस्तर लिहा. प्रश्न 14. मागील एका वर्षात तुम्हाला जितका एकांतात वेळ मिळाला होता त्या वेळेत तुम्ही काय काय केलं? एकांतात तुमचा वेळ नेमका कशात खर्च होतो? सविस्तर लिहा. प्रश्न 15. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्ही हुशार आहात किंवा भोळे आहात? तुम्ही एखाद्या विचारावर ठाम असता का? तुमच्या स्वभावाबद्दल सविस्तर लिहा. तुमचे आयुष्याबद्दल, देशाबद्दल आणि जगण्याबद्दल नक्की काय विचार आहेत? सविस्तरपणे लिहा. चिंतन. ह्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं तुमच्या डायरीमध्ये एका आठवड्यात लिहा. त्यापेक्षा जास्त वेळ लावला तरी वेगळं उत्तर मिळतील असं नाही, म्हणून ह्याला वेळेचं बंधन राहू द्या. नुसतं अधिक वेळ विचार करून नवीन हाती काही लागणार नाही. तुम्ही त्याच निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहात. आपण सर्वप्रथम तुमच्या मनातला गोंधळ कमी करत आहोत. वेळ द्या आणि विचार करून लिहा. जितकं सविस्तर लिहिता येईल तितकं सविस्तर लिहा. काही वेळा तीच उत्तरं येतील. येऊ द्यात. तीच उत्तरं लिहा. कोणत्याही प्रश्नाला टाळू नका. वरील प्रश्नांची उत्तरं लिहिल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने काही गोष्टी समजतील. एखाद्या विषयाची खोली पुढच्या प्रश्नात अधिक वाढेल. जवळपास सर्वच उत्तरात तुम्हाला काही गोष्टी, काही शब्द परत परत येताना दिसतील. त्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. त्यांच्या क्षेत्रांना समजून घ्या. ही उत्तरं तुमच्या मनाचा कौल आहेत. यानंतर आपण केलेल्या करिअरची यादी पहा आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पहा. ह्या दोन्हीमध्ये असे कोणते क्षेत्र आहेत, करिअर्सचे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला कॉमन वाटतात? त्यांची एक यादी बनवा. 5-6 क्षेत्र तुम्हाला दोन्ही ठिकाणी कॉमन सापडतील किंवा काहींना 2-3 क्षेत्र सापडतील. डायरीच्या पुढच्या पानावर त्या क्षेत्रांची नावं लिहा. भले ते जास्त असतील तरी चालेल, पण तरीही लिहा, कारण लिहिल्याने मनाला गोष्टी मांडण्याची सवय लागते. आता तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांवर कृती करण्याची वेळ आहे. मित्रांनो, ट्रायल बॉल म्हणजे काय हे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना माहीत असेल. क्रिकेट खेळत असतानाचा असा बॉल जो खेळत असताना फलंदाज आउट झाला तरी आउट नसतो. थोडक्यात मैदान चेक करण्यासाठी तो एक बॉल खेळला जातो. आता ह्या करिअर निवडण्याच्या काळात सुद्धा तुम्हाला असे ट्रायल बॉल खेळायचे आहेत. तुमच्यासाठी ती पिच योग्य आहे की नाही ते पाहायचं आहे. आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नोत्तरात लोकांच्या सांगण्यावरून किंवा तुम्हाला स्वतःहून आधीपासून वाटत असलेल्या गोष्टीतून तुम्ही काही करिअर्सकडे ओढले गेलेले असाल. आता ते करिअर तुमच्यासाठी किती योग्य आहे याची आपल्याला चाचपणी करायची आहे. त्यालाच आपण ट्रायल बॉल म्हणू. निर्णय घेण्याचा ट्रायल बॉल, अंतिम निर्णय घेण्याआधीचा ट्रायल बॉल. आता ह्यात तुम्हाला विविध क्षेत्रांसाठी विविध प्रकारे ट्रायल बॉल खेळायचे आहेत हे लक्षात असू द्या. आता जो मार्ग आपण एका करिअरसाठी पाहणार आहोत ते तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात गोंधळलेले आहात त्या क्षेत्रासाठी वापरायचा आहे. अर्थात आजमावून पाहायचा आहे. हा ट्रायल बॉल आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी एक ट्रायल बॉल. स्वतःला ओळखण्याची प्रश्नावली तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे आणि जितक्या सविस्तरपणे लिहिली असेल तितकाच कमी गोंधळ तुमच्या मनात त्या क्षेत्रांबद्दल असेल. आता ट्रायल बॉल खेळायचा म्हणजे काय करायचं? तर आपल्याला केवळ विचार करून चालणार नाही. आपल्याला ठोस अशी पावलं उचलावी लागणार आहेत. कृती करावी लागणार आहे. कृती. आता आपण आपलं क्षेत्र निवडण्याच्या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. मनाची तयारी झाली, नियोजनांचा पाठपुरावा केला, स्वतःची ओळख करून घेतली, चिंतनही केलं. आता वेळ आहे कृतीची. या नकाशात कृती 2 प्रकारची आहे, ज्ञान आणि अनुभव. कोणीही यशस्वी तेव्हा होतो
जेव्हा तो असंख्य योग्य निर्णय घेत असतो. आणि आत्मविश्वासाने योग्य निर्णय आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान आणि अनुभव असतो, त्याबद्दल पुरेशी माहिती असते. तुम्ही जर 10वी-12वीला असाल तर खूप वेळा तुम्हाला प्रश्न पडेल की चला बघूया 10वी नंतर किंवा 12वी नंतर कोणकोणते करिअर आहेत. मग तुम्ही युट्यूबला विचारल्यावर काही लोक यादीच वाचून दाखवतील करिअरची. अगदी पगार सुद्धा सांगतील. त्यातील काही गोष्टींकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि निर्णय घ्याल. पण अशा व्हिडिओजवर प्रभावित होऊन निर्णय घेऊ नका. तुमचा निर्णय तुमच्या स्वतःच्या अभ्यासावर आधारित हवा, ना की कोणत्या युट्यूब किंवा सेमिनार मधल्या सरांच्या प्रभावाखाली. आणि तुम्ही तो अभ्यास कसा करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या इच्छित क्षेत्राची तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. अमुक क्षेत्रात काम करणं म्हणजे नक्की काय करायचंय? इंजिनियर होऊन वर्षाला 12 लाखाचं पॅकेज मिळेल म्हणून तुम्ही इंजिनियर व्हाल, पण त्या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काम करावं लागणार आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही निवडत असलेल्या क्षेत्रातील विद्यार्थी आत्ता काय करतात हे तुम्हाला माहित आहे का? अर्थात नाही. त्यांचा पाठपुरावा करा. तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात त्यात पैसा कमवण्याचे कोणकोणते पर्याय आहेत, त्यासाठी लागणारे कौशल्य मला स्वतःमध्ये तयार करता येतील का? बरं येतील, पण ह्या कौशल्यांची मी यादी केली आहे का? व्यवस्थित माहिती करून घ्या आणि तुमच्या डायरीत लिहा. ही माहिती कशी मिळवायची याची साधनं कोणती? नंबर 1, तुमचे असे सिनियर जे त्या क्षेत्रात आहेत जिथं तुम्हालाही जायचं आहे आणि ज्यांना तुम्ही ओळखता सुद्धा. आणि नंबर 2, तुमचे असे सिनियर जे त्या क्षेत्रात आहेत जिथं तुम्हालाही जायचं आहे पण ज्यांना तुम्ही ओळखत नाही. दोघांनाही भेटा आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या. चौकसपणे विचारपूस करा. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. सल्ले द्यायला सर्वांना आवडतं. लोक आनंदाने त्यांचे अनुभव सांगतील, पण त्यांच्यावर सुद्धा प्रभावित होऊन निर्णय घेऊ नका. कारण एखादं क्षेत्र त्यांच्यासाठी चांगलं असेल म्हणून ते तुमच्यासाठीही असेलच असं नाही, आणि एखादं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य नसेल तर ते तुमच्यासाठीही अयोग्य असेल असंही नाही. त्यामुळे व्यवस्थित विचार करून निष्कर्ष काढा. अनेक वेळा असं होईल की माहिती काढताना तुम्हाला जाणवेल की हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. यासाठी लागणारी कौशल्ये आणि मानसिक अथवा बौद्धिक पात्रता तुमच्यामध्ये नाही. तेव्हा लगेच ते क्षेत्र सोडा आणि दुसरं क्षेत्र निवडून त्याची माहिती काढायला सुरुवात करा. असं करताना वेळ लागेल, पण ते नक्कीच सार्थ असेल. मी ह्या पुस्तकात कोणतेही नवीन क्षेत्र अथवा करिअरचे पर्याय दिले नाही, कारण ते एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. पण त्या मोबाईलवर शोधायचं काय आणि का हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डिग्री ऐवजी व्यवसाय करू इच्छिता तरीही तुम्हाला याच मार्गाचा अवलंब करायचा आहे. जर का तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आधी तो व्यवसाय कसा उभा करायचा ते समजून घ्या. त्याचे ठोक तळे समजून घ्या. उगाच पैसा आहे आणि सगळीकडे स्टार्टअपचं वारं आहे म्हणून पैसा वाया घालवू नका आणि त्याच्या हव्यासापायी शिक्षण सोडू नका. पैशाच्या मागे धावू नका, कारण कोणत्याही क्षेत्रात आधी सरस्वती मिळते आणि नंतर लक्ष्मी. अभ्यासक्रम. सर्व क्षेत्रात एक अभ्यासक्रम असतो. तुम्हाला ज्या क्षेत्रात रुची आहे त्या डिग्रीचा अभ्यासक्रम डाउनलोड करा आणि त्याच्या प्रत्येक विषयाचा अर्थ समजून घ्या. प्रत्येक टॉपिकचा अर्थ समजून घ्या. या डिग्री नंतर किती नोकऱ्या आहेत, किती पगार आहे याचा विचार न करता फक्त अभ्यासक्रमाचा अभ्यास करा. समजून घ्या. कोणत्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर त्या शिक्षकांना विचारून समजून घ्या. जर व्यवस्थित सगळा अर्थ समजून घेतल्यावर तुमचं मन त्या विषयांकडे आकर्षित झालं तर तुम्ही त्या क्षेत्राचा किंवा डिग्रीला पुन्हा विचार करण्यासाठी गृहीत धरा, नाहीतर ते क्षेत्र सोडून द्या. ह्या अभ्यासक्रम नावाच्या चाळणीतून सुद्धा अनेक क्षेत्र बाहेर पडतील. आता तुम्ही उरलेल्या ज्या क्षेत्रांच्या अभ्यासक्रमाकडे आकर्षित झालेले असाल त्याबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे टेड टॉक्स. टेड टॉक. वरील ज्या क्षेत्रातील अभ्यासक्रमाकडे तुम्ही आकर्षित झाला असाल त्या क्षेत्राविषयी टेड टॉक द्वारे तुम्हाला स्मार्ट पद्धतीनं आणखीन खोलवर माहिती मिळवायची आहे. तुमच्या इच्छित क्षेत्राची निवड करा, जसे की टेक्नॉलॉजी, बिझनेस, आरोग्य, कला, सायन्स इत्यादी. जी यादी आपण तयार केली आहे त्यातून निवडा. त्या क्षेत्राच्या प्रमुख उपविषयांची यादी करा, जसे की नवीन तंत्रज्ञान, नेतृत्व, इनोव्हेशन इत्यादी.
टेडची वेबसाईट किंवा यूट्यूबवर जाऊन सर्च बारमध्ये संबंधित क्षेत्र जसे AI, सस्टेनेबिलिटी, स्टार्टअप्स, आरोग्य, सॉफ्टवेअर इंजिनियर टाकून त्याच्या पुढे टेड असं लिहा आणि सर्च करा. काही व्हिडिओज दिसतील. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची टेड टॉक्स पहा. त्यांची विचारसरणी आणि भाकितं लक्षात घ्या आणि दूरदृष्टीने तुमच्या करिअरची निवड करा. टेडच्या निवडक प्लेलिस्ट जसे टेक्नॉलॉजी, हेल्थ, इनोव्हेशन पहा. एकाच क्षेत्रातील विविध दृष्टिकोन आणि विचार समजून घ्या. प्रत्येक टेड टॉक पाहताना महत्त्वपूर्ण मुद्दे, ट्रेंड्स आणि त्यांच्या विचारांचे नोट्स घ्या. त्या अंमलात आणायचा प्रयत्न करा. विचार करा की यामध्ये दिलेल्या कल्पनांचा तुमच्या करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो. टेड टॉक्स मधल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास तुमच्या इच्छित क्षेत्रातील सर्वोत्तम ज्ञान तुम्ही मिळवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा निर्णय घेताना अधिक आत्मविश्वास वाटेल. पुढे मी विद्यार्थ्यांनी नक्की ऐकावे अशा लोकांचे टेड टॉक्स दिले आहेत. त्यांचाही अभ्यास करावा. अनुभव. माहिती तर घेतली, पण माहिती काढून लगेच निर्णय घेणं सुद्धा धोक्याचं आहे. कारण दुरून डोंगर साजरे. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्या कामाचा अनुभव जर मिळाला तर तुम्ही नक्कीच एक योग्य आणि समंजस निर्णय घ्याल. तुम्हाला जर डॉक्टर होण्याची इच्छा असेल तर तुमच्या ओळखीच्या खासगी रुग्णालयात किंवा जवळच्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जिथं खूप सारे रुग्ण येतात. व्यवस्थित निरीक्षण करा. तुम्ही डॉक्टर झाल्यावर तुम्हाला तुमचा वेळ या वातावरणात घालवायचा आहे. महिनाभर रोज जा. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जा आणि OPD मध्ये जा. अनुभव घ्या आणि तिथं गेल्यावर केवळ तुम्हाला फिरून यायचं नाहीये, तर दिवसभर वेळ तिथंच घालवायचा आहे. उदाहरणार्थ, सकाळी 8 ते दुपारी 2 अशी जर ड्युटी असेल तर त्या वेळेत तुम्ही सुद्धा थांबा आणि अनुभव घ्या. एखाद्या डॉक्टरची ओळख काढून तुम्ही विनंती करू शकता. जर खरंच तुमच्यात एक कनवाळू डॉक्टर असेल तर ह्या अनुभवाने तुम्ही दुप्पट उत्साहाने कामाला लागाल. असंच वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या मार्गाने अनुभव घ्या. हे ऐकायला अवघड वाटत असेल, पण इतकं अवघड नाही. फक्त आत्मविश्वासाने बोला. अर्ज करायला सांगितलं तर करा. लोकांना भेटा. खोलात जाऊन प्रश्न विचारा. सर, मला अमुक अमुक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. विनंती करा. साम दाम दंड भेद काहीही करा, पण शक्य तितका अनुभव घ्या. IT क्षेत्रात तर घरूनच काम करणारे लोक असतात. त्यांना विनंती करून त्यांचीही जीवनशैली पहा. काही व्यावसायिक असतात, काही शिक्षक असतात. गोष्ट अशी आहे की लगेच सगळे तुमच्या पुढं पायघड्या घालून तुमचं स्वागत करायला बसलेले नाहीत. पण तुम्हाला धडका तर माराव्याच लागणार. लक्षात ठेवा, तुम्हाला त्या क्षेत्रात नक्की काय काम करावं लागणार आहे याचा अनुभव घ्यायचा आहे. यामुळे असे अनेक क्षेत्र तुमच्या चाळणीतून बाहेर पडतील ज्याबद्दल तुम्ही पूर्वी उत्साहित होता. नातेवाईकांच्या ओळखींचा वापर करा. तुमच्या मित्रांची मदत घ्या. जग छोटं आहे. तुमच्या इच्छित क्षेत्रात कोणी ना कोणी तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या, शिक्षकांच्या ओळखीचं असतंच. तसं प्रत्येकच क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळेल असं नाही, पण अशी क्षेत्र फार कमी आहेत. निर्णय. आतापर्यंत वाचलेल्या, ऐकलेल्या आणि तुम्ही केलेल्या सर्व गोष्टी या एका गोष्टीसाठी होत्या. ती गोष्ट म्हणजे निर्णय. मनाची तयारी झाली, पाठपुरावाही केला, स्वतःची ओळख झाली, चिंतनही केलं आणि आता कृती सुद्धा केली. आता वेळ आहे निर्णय घेण्याची. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला तुमचा मार्ग कसा शोधायचा हे समजलं असेल. शांत डोक्याने निर्णय घ्या. मनाने निर्णय न घेता डोक्याने घ्या. मनाला बदलण्याची सवय असते. डोकं साथ सोडणार नाही. जी बदलते ती तुमची अग्नी नाही. पुस्तकात दिलेल्या माहितीला संपूर्णपणे समजून घेतलेला आणि वरील दिलेल्या नकाशाला अनुसरून केलेला प्रयत्न तुमच्या मनातला गोंधळ कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल आणि तुमच्या करिअरचं योग्य दार उघडेल. मित्रांनो, योग्य करिअर जरी निवडलं तरी आयुष्य थांबत नसतं. ते रोज काही ना काही शिकवायला तयारच असतं. पण आयुष्याने शिकवण्याच्या आधी तुम्ही शिकून घ्या आणि स्वतःला आयुष्यासाठी तयार करा. लक्षात ठेवा, अग्नी जरी मिळाली तरी ती जोपासून त्याच्यावर काम करत राहणं महत्वाचं आहे. अनेक वेळा आपण जे काम करतो ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे तुम्ही काय काम करता याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की ते काम तुम्ही कसं करता. तुम्ही कोणतं काम करता हे तुमचं नशीब ठरवतं, पण तुम्ही कसं काम करता हे तुमचं चरित्र ठरवतं. इथं नशीब म्हणजे तुमची परिस्थिती, तुमच्यावर घडलेले संस्कार,
तुम्ही राहता ते ठिकाण इत्यादी. वाचन. वाचाल तर वाचाल हे आपण जाणतोच, पण फक्त अभ्यासाची पुस्तकं नव्हे तर अवांतर वाचन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला जर कोणाकडून काहीही शिकायचं असेल तर पुस्तक त्यासाठी सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. विद्यार्थी दशेत असताना अवांतर वाचन खूप कमी असतं, त्यामुळे त्यावेळी आपली कमी समज असते. कथा, कादंबऱ्या, नाटकं, वर्तमानपत्र, फेसबुकवरील लेख इत्यादी विविध प्रकारचं साहित्य वाचावीत. यामुळे कल्पनेला भरारी मिळते. आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन रुंदावतो. प्रत्येक महान व्यक्तीने अभ्यास केला आहे, वाचला आहे आणि वाचलेलं आचरणात आणलं आहे. खाली दिलेली पुस्तकांची यादी ही विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. पुस्तकांची यादी: द वन थिंग, डीप वर्क, थिंक अँड ग्रो रिच, ॲटॉमिक हॅबिट्स, 10x रूल, मिनिमलिझम, रिच डॅड पुअर डॅड, द मिरॅकल मॉर्निंग, ईट दॅट फ्रॉग, द वॉर ऑफ आर्ट. शक्य असल्यास पुस्तकं विकत घेऊनच वाचा, संग्रह करा आणि तुमच्या डायरीमध्ये त्याचा सारांश स्वतःच्या भाषेत लिहून काढा. 2 ओळी, 4 ओळी, काहीही असो, जे समजलं असेल ते लिहा. पुस्तकं विकत घेणं शक्य नसेल तर यूट्यूबवर अनेक लोकांनी ह्या व अशा हजारो पुस्तकांचा सारांश सांगितला आहे. ते व्हिडिओज पहा. नुसतं पाहू नका, तर पाहताना डायरी घेऊन बसा आणि त्यातले तुम्हाला समजलेल्या गोष्टी लिहा. पण एकाच दिवशी सारं काही करायला जाऊ नका. आपल्याला सवय लावायची आहे. रोज एक तरी पान वाचण्याचा निश्चय करा. जग इकडचं तिकडं झालं तरी मी रोज रात्री झोपताना या अमुक पुस्तकातलं एक पान वाचणार म्हणजे वाचणारच. लक्षात घ्या की संपूर्ण पुस्तक वाचणं मोठी कामगिरी आहे, पण रोज एक पान वाचणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. एकदा सवय लागली की तुम्ही किती पुस्तकं वाचलीत याचा तुम्ही हिशोब सुद्धा ठेवणार नाहीत. या पुस्तकांची व्हिडिओ जरी पाहिलीत तरी एका दिवसात एकच व्हिडिओ पहा आणि त्यातील कोणतीही एक गोष्ट किंवा एक विचार आचरणात आणा. अगदी त्याच दिवशी. जास्त ज्ञान डोक्यात भरणं महत्त्वाचं नाही, त्या ज्ञानाचा उपयोग करणं गरजेचं आहे. विचार कितीही उच्च असोत, पण जर का आचार तसे नसतील तर केवळ वाचून काहीही उपयोग होणार नाही. कोणताही एक सुविचार घ्या आणि त्याचं पालन पूर्ण शिस्तीने करा. जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण आचरणात आणलेला तो विचार किंवा तो निर्णय ह्यात तुम्ही कच खाता कामा नये, त्यात हैगई करता कामा नये. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या पुस्तकातून समजलं की रात्री झोपण्यापूर्वी उद्याचं नियोजन केल्याने मनातला गोंधळ कमी होतो, वेळ वाचतो आणि तुम्ही ठरवलं की ही गोष्ट तुम्हाला आचरणात आणायची आहे, तर ते काम तुमच्या दिवसाचं शेवटचं कार्य असलंच पाहिजे. ते झाल्याशिवाय मी झोपणार नाही असा तुमचा निश्चय हवा. त्यात गत्यंतर नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तुमचं जीवन बदलणार आहे. तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढणार आहे. अशानेच आपल्याला चांगल्या सवयी लागतात आणि ह्याच सवयी एकत्रितपणे तुमचं सामर्थ्य बनतात. एक नवीन प्रवास. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आवडीच्या करिअरबद्दल विचार केला असेल, पण आता पुढच्या पायरीकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. या पुस्तकातून आपण शिकलो की आपल्या करिअरची निवड ही आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आपण गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आपल्याला अनेक आव्हाने आणि अडचणींना तोंड द्यावं लागेल, पण धैर्य आणि दृढ निश्चयाने या आव्हानांना सामोरं जा. कठोर परिश्रम करा आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. या जगात काहीही अशक्य नाही. आपल्यात क्षमता आहे, आपल्यात सामर्थ्य आहे. आपल्याला फक्त आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा आहे. या पुस्तकात सूचित केलेल्या गोष्टी केल्यामुळे 2 पैकी एक गोष्ट तर नक्कीच साध्य होईल. एक म्हणजे तुम्ही तुमच्या आहे त्या वाटेवर आणखी सूज्ञपणे मार्गक्रमण कराल किंवा तुम्हाला एखादी नवी वाट सापडू शकेल. दोन्हीपैकी काही असो, पण निर्णय हा तुमचाच असला पाहिजे. करिअर निवडीच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. धन्यवाद. नक्की ऐकावीत अशी टेड टॉक्स. विद्यार्थ्यांसाठी 15 टेड टॉक्सची काही उत्तम यादी दिली आहे, जी त्यांना प्रेरणा, शिक्षण आणि विचारशीलतेला चालना देईल. सेमिनार इंग्लिशमध्ये असतील, पण जर सर्च बारमध्ये खालील दिलेल्या टेड टॉक्सचं शीर्षक आणि त्यापुढे हिंदी असं सर्च केलं तर स्पष्टीकरण करणारे हिंदी व्हिडिओ सुद्धा सापडतील.
यादी खालीलप्रमाणे आहे. 1. डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. 2. हाऊ ग्रेट लीडर्स इन्स्पायर ॲक्शन. 3. युअर बॉडी लँग्वेज शेप्स हू यू आर. 4. द पॉवर ऑफ व्हल्नरेबिलिटी. 5. हाऊ टू मेक स्ट्रेस युअर फ्रेंड. 6. द पझल ऑफ मोटिवेशन. 7. व्हॉट मेक्स अ गुड लाईफ. लेसन्स फ्रॉम द लॉंगेस्ट स्टडी ऑफ हॅपीनेस. 8. द आर्ट ऑफ बीइंग युअर सेल्फ. 9. हाऊ टू लर्न फ्रॉम मिस्टेक्स अँड फेल्युअर. 10. द पॉवर ऑफ पॅशन अँड परसिव्हरन्स. 11. हाऊ टू स्पीक सो दॅट पीपल वॉन्ट टू लिसन. 12. द डेंजर ऑफ अ सिंगल स्टोरी. 13. द हॅपी सिक्रेट टू बेटर वर्क. 14. व्हॉट आय लर्न फ्रॉम 100 डेज ऑफ रिजेक्शन. 15. द पॉवर ऑफ इंट्रोवर्ट्स. याच्या पुढे आणखीही 2 सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओज आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अवश्य पाहाव्यात. संदीप महेश्वरी यांची इंडिया टूरचे सर्व सेमिनार आवर्जून पहा. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही सिरीज कोणत्याही विद्यार्थ्यांनी चुकवू नये. दुसरी व्हिडिओ म्हणजे द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड बाय अर्ल नाइटिंगेल. ही सुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहे. समाप्त. लेखक डॉक्टर ऋषिकेश प्रदीप बोधे. संपर्क क्रमांक 7559393706. ईमेल आय डी rishikeshbodhe@gmail.com. इंस्टा आय डी @author_HP बोधे. यूट्यूब चॅनल ऑथर HP बोधे.